नमस्कार, मी वैभव छाया. वैभव छाया टॉक्स हे आपलं यूट्यूब चॅनल. आपण अनेकांच्या मुलाखती घेत असतो. तर आजच्या या मुलाखतीसाठी जे पाहुणे आपल्यासोबत आहेत ना, त्यांना कोणत्याही इंट्रोडक्शनची गरज नाही. विशेषतः जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत आणि असे लोक की ज्यांना कायद्याने वागायला आवडतं, ज्यांचा विश्वास आहे की आपली ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टम, आपली गव्हर्नमेंट सिस्टम आणि आपल्या आजूबाजूला असणारी आपली स्वतःची ही सिस्टम ही कायद्यानं नीट वागू शकते, अशा माणसाची आज आपण मुलाखत घेणार आहोत. राज सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. मला इंट्रोडक्शन देताना मला समजत नव्हतं की नेमकं काय तुमचं इंट्रोडक्शन द्यावं. कारण कायद्याने वागा हे नाव घेतलं की राज असुरंडकरच आठवतात आणि राज असुरंडकर नाव घेतलं की लोक आधी म्हणतात की कायद्याने वागावाले राज असुरंडकर का. तर खरं तर तुमचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन यासाठी की 2024ची जी आत्ताची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे, त्या निवडणुकीत तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुदैवाने तो अर्ज व्हॅलिडही झाला. म्हणजे मला प्रश्न आहे की तो अर्ज व्हॅलिड कसा झाला? ना तुमच्या नावावर कोणता गुन्हा आहे, ना कोणती भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत, ना मोठे बंगले, ना माड्या, ना मोठ्या गाड्या. आणि गमतीचा भाग म्हणजे तुम्हाला निवडणूक चिन्ह रिक्षाच मिळाले. ज्या रिक्षाचं नाव घेऊन आपल्या राज्याला मुख्यमंत्री मिळाले. आता तीच रिक्षा तुमच्याकडे. तर काय एकूण प्रवासाबद्दल? कसं आहे की आता विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून हे सगळं डोक्यामध्ये सुरू होतं आणि माझे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, जे माझे सहकारी आहेत नेहमीच्या उठण्या बसण्यातली, त्याच्यामध्ये हा विषय होता. लोकांचं कसं असतं, आपल्या भोवतालची माणसं जी असतात ना, अरे जबरदस्त, आम्ही आहोत सर, तुम्ही काळजी करू नका, असं सगळं असतं. पण मी कायद्याने बघा लोक चळवळीला नेहमी सोशो पॉलिटिकल चळवळ म्हणत आलेलो आहे. ती सोशल मी म्हणत आलेलो नाही आहे. म्हणजे बाकीचे लोक जे सामाजिक कार्य करतात तसं नाही आहे ते. मी नेहमी माझ्याबद्दल एक वैयक्तिक गोष्ट सांगतो, मी साधा आहे, भाबडा नाही आहे. आणि माझ्या व्हॉट्सअपचं एक स्टेटस खूप लोकांनी कॉपी केलेलं आहे. माझ्या साधेपणाला, बावळटपणा आणि विनम्रतेला कमजोरी समजण्याची चूक कधीच करू नका म्हणून असं एक माझं स्टेटसही असतं. आणि तेच फॅक्ट आहे. साधेपणा म्हणजे वेडेपणा नसतो. तुम्हाला जर निवडणूक लढवायची असेल तर त्या पद्धतीचा व्यावहारिक तुमचा स्वभाव असला पाहिजे. कारण इकडे तुम्हाला हा गेम आहे, हे नुसती निवडणूक नाही आहे, गेम आहे तो. आणि त्या गेममध्ये तुम्हाला सर्वाधिक मतं ही तुम्हाला मिळवायची आहेत. आणि अशा लोकांकडून तुम्हाला सर्वाधिक मतं मिळवायची आहेत ज्याच्यामध्ये कित्येकदा तुमची ओळख नसते, लोकांनी तुम्हाला पाहिलेलं नसतं, त्यांना तुमच्या बाजूला वळवायचं असतं आपल्याला. हा एक अशी ही प्रश्नपत्रिका आहे जी तुम्ही नाही सोडवत, दुसरे सोडवतात आणि मार्क तुमच्या नावावर जमा होतात. हे फार विचित्र आहे. तपासणारे कोण असतात? आणि तपासणारे आणखीन बोलतात. काय होतं या सगळ्या गडबडीमध्ये, लोक तुम्हाला असतात, अरे काय त्याचं डिपॉझिट जप्त झालं. डिपॉझिट जप्त केलं लोकांनी, झालं नाही, लोकांनी केलं. आणि नावाने बघण्यापेक्षा म्हणजे राज असुरंडकरांचं, राजेश वानखेडेचं, आणखी कोणी बालाजी किणीकर असतील, यांच्याबद्दल काय झालं यापेक्षा ते जे व्यक्तिमत्व होतं, तो कुठला विचार घेऊन आलेले आहेत, ते कुठला अजेंडा घेऊन आलेले आहेत, त्या अजेंडाचं अनामत रक्कम जप्त झाली असं खरं ते रिपोर्टिंग व्हायला पाहिजे. अगदी. जे काय आपण सांगतो. आता माझा अजेंडा मी स्टॅम्प पेपरवर देणार आहे. 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन ठेवला आहे. त्याने 100 रुपयाचा बंद करून टाकला. ते तो मुद्दा आहेच ना पुन्हा आता, म्हणून मुद्दा म्हटलं 500 रुपयाचा. मी नुसतं स्टॅम्प पेपर सुद्धा म्हटलं तर त्याच्यावरती ते देतोय की काय काय करणार आहे ते. परंतु लोक जे बोलतात ना की निवडणूक लढणं सोपी नाही आहे, त्यांच्या डोळ्यासमोर पैशाचा विषय असतो. बरोबर आहे. त्या सगळ्यांसमोर एक आता नरेटिव्ह सेट झालेला आहे की ज्याच्याकडे पैसा आहे त्यानेच निवडणूक लढवली. आपण बघ जिथेच होतो वैभव, म्हणजे जिथे होतो ना, 2 मार्च 1929चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहिष्कृत भारतमधला अगरलेख आहे. त्याचं शीर्षक होतं मुंबई म्युन्सिपाल्टीतले लोकप्रतिनिधी. आणि त्यात बाबासाहेबांनी लोकप्रतिनिधी कसा असावा, कुठल्या माणसाला निवडून द्यावं, तर ते म्युन्सिपाल्टीच्या गरजेबद्दल ते असं म्हणालेले आहेत की जे श्रीमंत लोक आहेत ते रस्ते, उद्यानं, शुद्ध पाणी, हवा हे विकत घेऊ शकतात. परंतु शहरांमधल्या गचडीच्या भागात राहणारे जे गरीब, मध्यमवर्गीय, निम्नस्तरीय लोक आहेत ते अशा सुविधा पैशाने विकत नाही घेऊ शकत.
बरोबर आहे. आणि त्यांना त्या मोफत पुरवण्यासाठी म्हणून म्युन्सिपाल्टी असते. पण ह्या सुविधा तुमच्या पदरात कधी पडतात तर तुमचा लोकप्रतिनिधी तिथे जर तुम्ही निवडून पाठवलं तर. आता बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा अशी आहे की जे निडी लोक आहेत, जे मध्यमवर्गीय आहेत, गरीब आहेत, तर त्यांनी आपल्यातलाच लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे असं ते तिथे आग्रहाने म्हणतात. तर तो तुमचे प्रश्न मांडेल, कारण तो सुद्धा त्या प्रश्नांशी निगडीत असतो, त्याचेही ते प्रश्न असतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक उल्लेख असा आलेला आहे की ते म्हणतात की आजकाल निवडणुका लढणं हे तितकं सोपं राहिलेलं नाही. आजकाल म्हणजे किती 1929 साली 29 आजकाल आजकाल निवडणुका लढणं हे सोपं राहिलेलं नाही आहे. निवडणुका लढणं म्हणजे घरचं खाऊन लष्कराच्या भागण्या भाजण्यासारखं आहे, हे बाबासाहेबांचं वाक्य. आणि त्यांनी त्याच्यामध्ये एक विधान केलेलं आहे की अनेकदा ज्यांची निवडून येण्याची क्षमता असते ते चांगले लोकप्रतिनिधी असतीलच याची शाश्वती नसते, आणि ज्यांच्यामध्ये चांगला लोकप्रतिनिधी बनण्याची क्षमता आहे त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता असेलच असं नसतं. बरोबर. 1929 ते 2024 जवळजवळ 100 वर्ष या गोष्टीला झाली. मला आजही असं वाटतं की बाबासाहेब आजही ती खंत व्यक्त करत आहेत बरोबर की ज्यांच्यामध्ये चांगला लोकप्रतिनिधी बनण्याची क्षमता आहे त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता असेलच असं नाही. मी जेव्हा खूप डीपली बघतो ना या गोष्टीकडे की निवडून येण्याची क्षमता म्हणजे काय. बरोबर. निवडून येण्याच्या क्षमतेपेक्षा मला असं वाटतं निवडून देण्याच्या क्षमतेवरती बोललं पाहिजे आपण. बरोबर आहे. कारण निवडून दिला जातो माणूस, निवडून येत नाही तो. निवडून येत नाही. लोक निवडत असतात, त्याला निवडत असतात. आता इथे आणखी एक गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, म्हणजे ज्यांनी पुन्हा पुन्हा निवडणुका लढवल्यात ना त्यांनाही माहीत नाही आहे. म्हणजे मी दाव्याने सांगतो अगदी की आणि जे राजकारणात आहेत अनेक वर्ष त्यांनाही माहीत नाही आहे. आपल्याकडे निवडणूक ही लढली नाही जात, आपल्याकडे निवडणूक लढवली जाते. जो उमेदवार जो सांगतो ना की मी उभा आहे, मी अमुक ठिकाणी उमेदवार आहे, मी तिथे निवडणूक लढतोय, निवडणूक लढवली जाते. त्या भागातले मतदार जे असतात ना ते तुम्हाला प्रपोज करतात तुमचं नाव, असं तो फॉर्म आहे. उमेदवारीचा जो फॉर्म आहे ना तो इट इज नॉट ॲप्लिकेशन, इट इज नॉमिनेशन. फरक आहे. राईट राईट राईट. फरक आहे, महत्वाची गोष्ट आहे. हे बघितलं असतील मीडियामध्ये. नॉमिनेशन, राईट राईट राईट. इट इज नॉट ॲप्लिकेशन. मी ॲप्लिकेशन नाही करत आहे. हे त्या भागातले जे नागरिक आहेत दे आर नॉमिनेटिंग मी. आणि त्यामुळे आपल्याकडे पद्धती कशी आहे, उमेदवार त्या क्षेत्रातला नसला तरी चालतो, ओके, परंतु ते नॉमिनेट करणारे लोक आहेत ना ते तिथलेच पाहिजेत मतदारसंघातले, ते त्यासाठी आहे. करेक्ट आहे. मला जसं आता तुम्ही मला म्हणाले म्हणजे बाबासाहेबांचा दाखला दिला तुम्ही की चांगला उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर तो निवडूनच येईल असं नाही, आणि ज्यांची खरंच लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची लायकी नाही ते निवडून येऊ शकतात. आत्ताच्या घडीला म्हणजे 100 वर्षाचा काळ आता उलटून गेला, 95 वर्ष झाली बाबासाहेबांच्या स्टेटमेंटला, 100 वर्ष होत आलेली आहेत. या 100 वर्षाच्या कालावधीनंतर आत्ताच्या ज्या निवडणुका झाल्या म्हणजे लोकसभा निवडणूक झाली आणि आत्ताची विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे, या दोन्ही निवडणुकांमध्ये एक गोष्ट एकदम क्लिअर कट पाहायला मिळाली, ती म्हणजे विनिंग इलेक्टोरल मेरिट. तुमची निवडणूक लढताना निवडणूक जिंकून येण्याची क्षमता आहे का, एवढ्या याच्यावर बघितलं तर त्यामुळे कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता ना दोन्ही म्हणजे कोणत्याच पक्षाकडून कोणत्याच खेम्याकडून ती पाळली गेलेली नाही. त्यांनी सरळ ठरवलं जो जिंकून येतोय मग तो गुंड असो, तो कसाही असो, त्याने काल आपल्याला शिव्या दिलेल्या असो किंवा अगदी त्याच्यावर महिला अत्याचाराची प्रकरणं असो किंवा भ्रष्टाचाराची प्रकरणं असो, तो निवडून येतोय तर त्याला घ्या आणि त्याला निवडून आणा, आपली सत्ता कशी करून स्थापन करायची. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? हा बाबासाहेबांच्या विचाराविरोधात जाणारी जी गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या विचारापेक्षा आपण म्हणण्यापेक्षा आहे ना, बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाची निर्मिती करताना ज्या पद्धतीचा देश अपेक्षित होता, म्हणजे जे घडत जायला पाहिजे होतं सगळ्या बाजूच्या यंत्रणांमधून, त्यांनी समारोपाचं माहिती आहे ना, संविधान सभेतल्या समारोपाच्या भाषणात त्यांनी प्रत्येकाला आपापली जागा सांगितलेली आहे, रोल सांगितलेला आहे. नागरिकांचा रोल काय, राजकारण्यांचा रोल काय, न्याय यंत्रणेचा रोल काय, सगळंच सांगितलं. काय केलं तर या देशाचं भलं होईल आणि काय झालं तर या देशाचं वाटोळं होईल. अत्यंत सुंदर आणि उत्तम भाषण आहे. भारतातल्या प्रत्येक नागरिकाने ते भाषण वाचलं पाहिजे.
ते केंद्र सरकारच्या वेबसाईटवरती इंग्रजी, हिंदी, मराठी सगळ्या भाषेत लोकल भाषांमध्ये सुद्धा असतं. ते वाचलं पाहिजे. अत्यंत तुम्ही नागरिक म्हणून कसं वागायला पाहिजे ना, त्यासाठी ते भाषण खूप मार्गदर्शक आहे. त्यांना जे अपेक्षित होतं की हा देश एक मजबूत राष्ट्र कसा बनेल, त्यामुळे ते एका बाजूला तुम्हाला श्रद्धा आणि उपासनांचं स्वातंत्र्य देतात, बरोबर, आणि दुसऱ्या बाजूला ते विवेकवादाचा पुरस्कार करतात. विवेकवादाचा पुरस्कार ही अखंड प्रक्रिया आहे. श्रद्धा आणि उपासनांचं स्वातंत्र्य हे तुमचे पारंपरिक जे तुमच्या डोक्यात बसलेले, जे तुमच्याकडून सुटत नाही आहे इतके सहजासहजी, आणि बाबासाहेबांचा जोर जबरदस्तीवरती विश्वास नाही आहे अजिबात. त्यांचा बदलाच्या प्रक्रियेवरती विश्वास आहे संपूर्ण. त्यामुळे त्यांचं सगळं काम हे बदलाच्या प्रक्रियेवर आहे. आपल्याकडे काय झालेलं आहे, बदलाची प्रक्रियाच राबवली गेली नाही, आणि बदलाच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असतो वैचारिक प्रक्रिया, थॉट प्रोसेस, बरोबर. त्याच्यावरती कामच झालेलं नाही आहे. आपण ढकलत पुढे आलेलो आहोत. म्हणजे कसे ढकलत, आपण ट्रेनमध्ये आपल्या मर्जीने शिरत नाही आणि आपल्या मर्जीने उतरत नाही. आपल्याला लोक रेटून नेतात आणि आपल्याला लोक फेकून देतात. मध्ये उभं राहायचं असतं. हां, मला मी खरोखर घडलेला प्रसंग सांगतो. मी एकदा ठाण्याला उतरलो अशाच पद्धतीने, गर्दीने मला फेकून दिलं बाहेर, आणि तिथे अनाउन्समेंट झाली, कचरा कृपया पुढे डांगमी डालिये करके. मला इतकं ते आता आपण पत्रकार तशी निगडीत असल्यामुळे शब्द सुटत नाही, कचराच आहोत. आणि तो पुढे डांगमध्ये लोकांनी त्या प्लॅटफॉर्मवरती फेकून दिला. लोकांना याचं काहीच वाटत नाही की आपल्या संविधानामध्ये जे राईट टू लिव्ह आहे, त्या संकल्पनेमध्ये जीवनमान उंचावणारे अपग्रेडेशन ऑफ लाईफस्टाईल आहे तुझं लिव्हिंग जे आहे. नुसतंच जगणं नाही आहे त्याच्यात, म्हणजे जिवंत राहणं नाही आहे, जगणं आहे. बरोबर. आपण जे नेहमी ऐकतो जिवंत राहण्यात आणि जगण्यामध्ये फरक असतो, तर जगणं आहे. मग जगण्यामध्ये तुमचं उदरनिर्वाह, तुमचं खाणं पिणं, तुमचं सराउंडिंग, तुमच्या नागरी सुविधा, तुमच्या कल्चरल व्हॅल्यू, तुमचं संगीत, तुमची कला, असं एक माणूस म्हणून जगायला जे लागतं, कम्प्लीट पॅकेज हा परफेक्ट शब्द आहे. कम्प्लीट पॅकेज हे एक्सपेक्टेड होतं. आणि संविधान जे आहे ना, त्याच्यात जर आपण एक प्रोव्हिजन जर बघितल्या तर ते कम्प्लीट पॅकेज आहे. म्हणजे राजकीय पक्षांना स्वतःचे वेगळे अजेंडे बनवायची गरजच नाही आहे. आम्ही संविधानामधल्या एक अनुच्छेदाचं अंमलबजावणी करू इतकं जरी केलं त्यांनी, तरी हा देश खूप गेल्या एवढ्या सगळ्या 70-75 वर्षात स्वातंत्र्यानंतरच्या एका मार्गाला लागला असता. जे एक्सपेक्टेड होतं संविधानकारांना ते झालेलं नाही आहे. जे काय आपल्याला चांगलं दिसतंय ना, ते अपघाती चांगलं आहे, ते घडवून आणलेलं चांगलं नाही. प्रोसेसचा एक भाग म्हणून, प्रोसेसच्या भागमध्ये आता शेवटी सगळीकडे तुमच्या 100 लोकातल्या 10 लोकांची परिस्थिती चांगली असते, बाकीच्यांची जेमतेम असते, बाकीच्यांची. हे जर कंटिन्यू चित्र असलं याचा अर्थ ते होत नाही आहे, प्रक्रियेमध्ये नाही आहे, ते तिथल्या तिथेच आहे. आणि ती जी प्रक्रिया सगळी व्हायला पाहिजे होती समाजासाठी, लोकांसाठी, ती घडलेली नाही आहे आपल्याकडे अजिबात. आणि बाबासाहेबांसारख्या संविधानकारांना जो देश एक्सपेक्टेड होता तो अजिबात झालेला नाही. त्याचं कारण काय, तर लोकशाही नीट सांगितली गेली नाही, निवडणुका नीट सांगितल्या गेल्या नाही. निवडणुका नेमका कशासाठी, आता मगाशी मी जे सांगितलं हे आजपर्यंत, मी एका बँकिंग ऑफिसरांच्या समोर एकदा माझा इंटरव्ह्यू होता, तर तिथे मी जेव्हा ही गोष्ट सांगितली की निवडणुकीला माणूस उभा राहत नाही, त्याला उभा केला जातो, तर त्या ऑफिसर्सनी, सगळे ऑफिसर्स होते, त्यांनी मला ती मुलाखत संपल्यानंतर मला विचारलं, हे आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही पहिल्यांदा ऐकतो म्हणे, नवीन अप्रोच आहे. मला काय म्हणायचं आहे की मग देशाने आपल्याला ते शिक्षण दिलं, त्याच्यात नेमकं काय केलं. आता काँग्रेसवर जो आरोप केला जातो ना की काँग्रेसने 70 वर्षात काहीच नाही केलं, माझा त्यांच्यावरती आरोप आहे की काँग्रेसने 70 वर्षामध्ये लोकशाही नाही शिकवली. ते त्यांचं खूप मोठी गोडचूक झालेली आहे. बाकी भरपूर केलेलं आहे, नाही म्हणू शकत नाही आपण देश चालवण्यासाठी, पण लोकशाही जी पोचवायला पाहिजे होती, शिकवायला पाहिजे होती, साधा शब्द आहे रे, फार डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे आणि फार अभ्यास करणे, संविधान तज्ज्ञ असण्याची पण. लोकशाही, लोकांची शाही, लोकांची सत्ता, ही लोकांमधून, आपण जे म्हणतो ना काय, लोकांमधून लोकांसाठी, तर ती लोकांची सत्ता आहे. मला एक कळत नाही, तुझ्या लोकसभेमध्ये आणि भारतातल्या सगळ्या विधानसभामध्ये इन्क्लुडिंग महाराष्ट्र, जवळजवळ 90 ते 95% लोक हे धनदांडगे असतात, बरोबर. जवळजवळ 70 ते 80% लोक क्रिमिनल्स असतात. आता मावळती जी विधानसभा आहे तुमची, जी गेलेली, त्याच्यामध्ये 2 मर्डरवाले, 10 हाफ मर्डरवाले, 12 महिलांविरोधातले अत्याचार, 2 बलात्कारवाले, बापरे, आणि बाकीचे खंडनीय, अपहरण वगैरे वगैरे वगैरे, असे प्रत्येक पक्षामध्ये
म्हणून मी माझं मत काय बनवलं, ही आकडेवारी मी 2014 पासून सतत फॉलो करतोय. ADRचा रिपोर्ट वगैरे असतो तिथे आपल्याला मिळतं. CRBI मी त्याच्यातून कॉन्क्लुजन काय काढलं, धनदांडगे आणि गुन्हेगार यांनी राजकीय पक्ष वाटून घेतलेले आहेत आपसामध्ये. बरोबर. आणि आपल्यासारखे भोळसट लोक त्याला हिंदुत्वाची आणि संविधानाची लढाई समजतात. म्हणजे विभागून टाकतात. लढाई समजतो नाही आहे ती. म्हणजे हिंदुत्ववादी आहेत त्यांचा हिंदुत्ववादाचं तर लढाई नाही आहे. जे संविधानवाले आहेत त्यांची सुद्धा संविधान बचावची लढाई नाही आहे. बरोबर. दोन्ही बाजूच्या लोकांची सत्ता स्वार्थाची लढाई आहे. आणि त्या सत्ता स्वार्थाच्या लढाईला त्यांनी हे असं 2 आपले मतदार विभागले जावेत म्हणून हे रूप दिलेलं आहे. नरेटिव्ह. त्याचा फायदा धनदांडग्यांनी आणि गुन्हेगारांनी उचललेला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेमध्ये ते परफेक्ट बसतात एकदम, धनदांडगे आणि त्यांनी आपल्याला बसवलेलं आहे. आणि त्या गुन्हेगाराने तू या पक्षात जा, मी त्या पक्षात जातो, मी निवडून आलो की तुला सांभाळेन, बरोबर. तू निवडून आलास की मला सांभाळशील, इथपर्यंत आलो ना आपण. वैभव, आपण एक बघितलं असेल की पूर्वी खून झाला केवढी चर्चा व्हायची. बरोबर. आणि बलात्कार झाला तर त्याचे म्हणजे इतकी चर्चा व्हायची सगळीकडे. आणि लोकांच्या चेहऱ्यावरती चिंता असायची बलात्काराच्या घटनेवर चर्चा करताना. आता तुझ्या देशात बलात्काराचे आरोपी सोडून दिले गेले, त्यांना निवडून आणलं जातंय, सरकार केला जातो, निवडून सुद्धा आणलं जातं आणि जन्मठेप झालेल्यांना सोडून दिलं जातं. तर लोकांना खटकत नाही, ते आता खटकत नाही, त्यांचा सत्कार केला जातो त्यांना बाहेर काढल्यानंतर. पर्यंत आपण जे येऊन पोचलेलो आहे. आता हा जो प्रवास आहे याला आपण नाही म्हणू शकत. आता इथे 2 उपाय आहेत. शांतपणे बघत राहा, हातबल सरेंडर उतरा. आणि तो उतरा. आपल्याला ते बाबासाहेब शिकवलेलं नाही आहे की शांतपणे बघत राहा. ते जर बघत राहिले असते तर आज राज असरणकर झाडू मारत असता, तो इथे इंटरव्ह्यूला बसला नसता. फॅक्ट आहे. ॲब्सोल्युटली. मी जेव्हा लोकांचे प्रश्न सोडवतो आणि लोक मला थँक्स करायला येतात तेव्हा मी बाबासाहेबांच्या फोटोकडे बोट दाखवतो, सांगतो यांना थँक्स करा, कारण हे होते म्हणून मी तुमचा प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकतो. बरं, तुम्ही आता जो उल्लेख केला की बाबासाहेब नसते तर राज असरणकर झाडू मारत असता, मला त्याच धाग्याला पुढे घेऊन जायचं की आता तुम्ही निवडणुकीला उभे आहात, लोक विचारतात ना बाबा राज असरणकर कोण आहे, तर मीच तुम्हाला प्रश्न विचारतो, लोक बरोबर समजून घेते, लोकांपर्यंत माहितीही पोहोचेल. राज असरणकर कोण आहेत, त्यांचा जन्म, त्याच्यानंतर म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की आपला मयूर बद्रिके आणि सागर बद्रिके दोघं भावंड, त्याच्यातला सागर माझा कॉलेजमधला ज्युनियर, तर त्याच्याकडून तुमचं नाव पहिल्यांदा ऐकलं होतं, नंतर मयूरकडून ऐकलं. मग मयूरनी मला सांगितलं की काका नगरसेवक आहेत. मग तुम्हाला भेटल्यानंतर आपली भेट झाली होती रफी फॅन क्लबला, मी त्याच्यावर पण येणारच आहे. मग तिथे आल्यानंतर मला कळालं की तुम्ही पत्रकार पण होते. हां, मग तिथे आल्यानंतर कळालं की तुमचं नाव तर तिथे सगळे राज असरणकर घेत आहेत, पण मूळ नाव तर तुमचं राजेश आहे. तर मला ते समजत नव्हतं. बरं, नंतर लक्षात आलं की ते प्रचंड बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, कारण एक पत्रकार ते कायद्याने मागात चळवळ आहे, इथपर्यंत तुमचा प्रवास त्यावेळेला मी हळूहळू उलगडत ऐकलेला होता. तर नेमकं मला तेच जाणून घ्यायचं की हा एवढा 30 वर्षाचा जो कालावधी तुमच्या आयुष्यातला गेला, प्रोफेशनल लाईफमधला, या प्रवासाची सुरुवात कशी झालेली होती? राईट फ्रॉम आपण सुरुवात करूया तुमच्या पत्रकारितेच्या आयुष्यापासून, शिक्षणापासून. जे माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत, लोकांना वाटतं की ह्याला याचं नॉलेज आहे, त्या माझ्या सगळ्या डिग्र्या एकलव्य महाविद्यालयाच्या आहेत. कळलं. माझं ॲफिडेव्हिट जर लोकांनी पाहिलं तर त्याच्यामध्ये आता माझं शिक्षण त्यांना दिसेल SSC. ओके. पण कायद्याने वागाबद्दल ऐकताना आणि बोलताना लोक माझ्याशी जेव्हा प्रश्नांची चर्चा करतात तेव्हा लोक मला विचारतात तुमचं लॉ झालंय का? तुम्ही सांगतो नाही. आणि माझा उलट प्रश्न असतो, लॉ झालेले लोक असे धंदे करतात काय, कायद्याने वागा लोक सवय चालू बचाव करतात. प्रश्न असा आहे वैभव, म्हणजे मला त्याचा अभिमान सुद्धा वाटतो की मी त्यांना सांगतो की माझं लॉ झालेलं नाही आहे, मी त्यांना सांगतो माझं डिग्री पण झालेलं नाही आहे. खोटं बोलता तुम्ही म्हणे. एवढं आर्ग्युमेंट माणूस कसं काय करू शकतो? माझ्या पत्रव्यवहारामध्ये हायकोर्टांचे, सुप्रीम कोर्टांचे दाखले असतात आणि प्रशासन पूर्णपणे कोंडीमध्ये पकडलेलं असतं. मी पळायला एकही सिंगल जागा ठेवत नाही प्रशासनात. बरोबर. हे आत्तापर्यंतची खासियत आहे की कायद्याने बघा लोक चळवळीकडे प्रश्न आला की आपण पत्रव्यवहारांमध्ये, मांडणीमध्ये इतकं कोंडी करतो प्रशासनाची की त्यांना पळायला जागा राहत नाही आणि मी जे सांगतोय ते मान्य करणे वाचून त्यांच्याकडे पर्याय. आपण सगळे प्रश्न असंच सोडवलेले आहेत. हे प्रोग्रामिंग आलं कसं तुमच्या स्वभावामध्ये? प्रोग्रामिंगचं काय होतं, एक तर पत्रकारिता,
कशी झाली मी महानगरला गेलो होतो. मी आता वागडे निखिल वागडे संपादक होते. संजय पवार सिने नाट्य लेखक सगळा, तो माझा माऊस भाऊ, सक्का माऊस भाऊ. अरे वा. हां, तर त्याच्या रेफरन्सने मी गेलो होतो. बेरोजगार होतो, 10वी रुपारेल कॉलेज सोडलं अर्धवट. VJT आलो होतो डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला, ते अर्ध सुटलं 3ऱ्या वर्षात. त्याच्या पाठीमागे जरा थोडी काष्टीचं वगैरे वेगळी स्टोरी आहे, पण ती का मला सांगायची नाही. कारण एखाद्या गोष्टीच्या वाईट अनुभवानंतर त्याला ओगाळत बसणं, रडत बसणं हा काय माझा नेचर आवडलं मला. VJTI कॉलेजच्या अनुभवानंतर मी त्याच वेळेला 18-19 वर्षाचं होतो. त्याच वेळेला ठरवलं होतं, जी व्यवस्था आपल्याला छळते ती व्यवस्था उलथवून टाकणे हा उपाय आहे, दुसरा कुठला उपाय नाही आहे एकदम. आणि मग मी नंतर मध्ये माझा काळ आयता खातोस बेरोजगार असं गेला ना. कळलं का. 93ला त्या 92च्या एंडला संजय पवारांच्या रेफरन्सने मी वागळेंकडे गेलो. मी अक्षरशः वैभव त्यावेळेला ऑफिस बॉय तर ऑफिस बॉय, पण मला पत्रकारितांच्या याच्यात वर्तुळात राहायचं होतं आणि शिकायचं होतं. मिळेल ते काम. मी त्यासाठी म्हणून गेलो. मला ते TV चं पॅनल बनवायला सांगायचे. 7 वाजता आपली माती आपली माणसं, 8 वाजता चित्रहार, 9 वाजता हम लोग. ते त्यावेळेचे TV प्रोग्राम. 6 जानेवारीला मुंबईत दंगल सुरू झाली. डिसेंबरच्या दंगलीचा, बाबरी मशीदच्या दंगलीनंतरचा दुसरा पार्ट 92 सालची. 93ची, 6 जानेवारी 93. आणि 9 जानेवारी मी उल्हासनगरवरून जायचो, माटुंग्याला उतरून चालत रस्त्याने. नाही, पण मला ते तुम्ही हा प्रवास तर कंटिन्यू करा, पण हे इतकं सोपं झालं की संजय पवारांनी नाव रेकमेंड केलं आणि वागळेंनी सांगितलं की हा चल तू ये बाबा, तुझ्याकडे पत्रकारितेचं शिक्षणही नाही. मला थोडंसं ते काय झालं सांगतो तो काय झालं त्याच्यामध्ये. निखिल वागळेंनी एक पत्रकार जर तुम्हाला समजा ऑफिसला ठेवायचा असेल किंवा त्याला संधी द्यायची असेल, तर मग त्यांना जे प्रश्न अपेक्षित होते, मग तुझं ग्रॅज्युएशन झालं आहे का, हे मुलाखत झाली तुमची प्रॉपर. हो झाली ना. ग्रॅज्युएशन झालं आहे का, नाही. अमुक झालं आहे का, नाही. पत्रकारितेचा कोर्स केला आहे का, नाही. इंग्रजीचं ट्रान्सलेशन करू शकतो का, प्रयत्न करीन. हिंदी साहित्यातलं काय वाचलं आहे का, नाही. मराठी साहित्यामधलं काही तू वाचतोस करेल, नाही. त्यांनी मला असा प्रश्न विचारला सगळं झाल्यानंतर. म्हणाले, हे तू जवळजवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर अशी नाही दिली तर मी तुला जॉब कसा काय द्यायचा म्हणून. बरोबर. त्या म्हटलं, सर मी जॉब मागायला नाही आलो आहे, मला संधी हवी म्हटलं. आणि संधी हवी म्हटल्यानंतर वागळ्यांच्या चेहऱ्यावरती एकदम अशी चमक येते नाही का. आणि 25 वर्षाचा होतो त्यावेळेला. टिंग्याचा पर्सनॅलिटी आजही माहिती तशीच आहे टिंगी. आणि एकदम त्यांच्या डोळ्यात चमक आली आणि मला म्हणाले, तू 1 तारखेला ये, आपण बघू. मी तुला काही पगार वगैरे सांगत नाही, काही सांगत नाही, तू ये. आणि मी 1 तारीखला कुठल्याही बिना काही अटी शर्ती, काही नाही, पगार नाही, काही नाही, कोणत्याही सिक्युरिटी शिवाय काही, मी जाईन. तर मला शिकायचं होतं ना त्या ठिकाणी. पण जसं 9 जानेवारीला मी किडवाई नगरच्या तणावाची बातमी करायला खूप घाबरत गेलो होतो वैभव. म्हणजे मी त्यांना असं सांगितलं टाळण्यासाठी की मला इथलं काहीच माहीत नाही मुंबईतलं. पण ते म्हणाले, इथे समोर बस आहे 200 नंबरची, बरोबर महानगरच्या ऑफिसच्या समोर. का म्हणे, मी पोलिसांच्या मागे उभं राहून ती बातमी गेली. मागे उभं राहायचो पोलिसांच्या. हे शिवसैनिकांचा मोर्चा, सगळ्या ताणतणावाचं वातावरण. आणि माझा स्वभाव ॲक्च्युली खरं सांगायचं ना तर माझ्या स्वभावामध्ये प्रचंड इन्फिनिटी असलेला स्वभाव होता लहानपणापासून. खूप न्यूनगंड असलेला माझा स्वभाव. मला जमेल का, माझ्याने होणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. पण मी ते केलं, सगळं बघितलं आणि मी ऑफिसला बातमी लिहिली. ती बातमी माझी दुसऱ्या दिवशी छापून आली. आणि वागडेंनी तिथे हेंद्री शास्त्री म्हणून वृत्त संपादक होते, त्यांना विचारलं, ते बातमी कोणी गेली. पण तो मुलगा आला आहे नवीन उल्हासनगरचा, त्यानेच केली म्हणे. त्याची शैली चांगली आहे म्हणाली. अरे वा. आणि त्याला बाहेर पाठवा, त्याला फील्डवर पाठवा. त्यामुळे मी अक्षरशः कोरीपाटी पत्रकारितेतली असताना मी बाहेर आलो. माझ्याकडे एकच गोष्ट जी चांगली होती, जी लहानपणापासून आहे, शाळेतल्या शिक्षकांची खरं म्हणजे कृपा म्हटली पाहिजे, एक चांगली भाषा आहे, भरपूर शब्द भांडार आहे. या सगळ्या जोरावरती ते केलं. आणि एक लेखन शैली असते, प्रत्येकाची आपली एक स्वतःची शैली असते. त्याचा फायदा झाला मला त्या सगळ्या मांडणीचा. आणि मी पत्रकारितेमध्ये माझा प्रवास सुरू झाला. इंटरेस्ट. मी दंगल कव्हर केली. दंगल मी अत्यंत सेन्सिटिव्ह भागांमध्ये कव्हर केली. नौका असताना मी धारावी अख्खी पालती घातली. मी सांताक्रूजचा गोळीबार एरिया कव्हर केला, प्रतीक्षानगर कव्हर केलं, मी माहीम बाजार कव्हर केला, मी बेरामपाडा कव्हर केला. आणि
त्याच्यातून माझ्यातला जो न्यूनगंडवाला माणूस होता, पण माझ्या लक्षात आलं की अरे मी फिरतोय दंगली याच्यामधून, आजूबाजूला आगी लागलेल्या आहेत, तणाव आहे, कधीही कुठल्या गल्लीतून लोक बाहेर येतील आणि आपला मर्डर करतील अशी परिस्थिती आहे, त्याच्यातून आपण फिरतोय, काही करत नाही आहेत लोक. हा भीत्यापाठी ब्रह्मराक्षस नाही का, हो हो हो. तो प्रकार असतो सगळा. मी दंगली त्याचा अनुभव घेतला. लोक मला सांगायचे तिथे मॉब आहे, त्यांच्याकडे दगड आहेत, मी क्रॉस करायचो, काही नसायचो. वैभव, फॅक्ट चेक ही संकल्पना आत्ता आली ना, हो हो. पण निखिल वागडेंना याच गोष्टीसाठी आपण खरोखर सांगतो त्यांचा उल्लेख केला आभारी राहिले पाहिजे. की फॅक्ट चेकिंग हा प्रकार त्यांनी त्यावेळेला प्रिंट असताना सुरू केला. 92. दंगलीमध्ये सगळे पत्रकार महानगरचे फक्त फॅक्ट चेकिंग करत होते, कारण दंगलीमध्ये अफवा खूप जोरावर होत्या एकदम, आणि त्यामुळे तिथे ती शाळा झाली एक चांगली. पुन्हा एकलव्य विद्यालय, कसला कोर्स नाही, काही नाही, सगळं त्याच्यातून. आता तिथे काय झालं की मला ते ना एक निर्माण झाला माझ्यामध्ये की माहितीपूर्ण असलं पाहिजे. बरोबर. वागळे सर म्हणाले ना, आपली शैली चांगली आहे, शैली चांगलीच असली पाहिजे, बरोबर. वाचलं पाहिजे, शब्द वाढले पाहिजेत. मला असं आठवतं की अधिकाऱ्यांकडे लोकांसाठी फुरसत नाही असा शब्द वापरत नव्हते पत्रकार, मी वापरला, कळलं का, सवड नाही पण फुरसत नाही, हा माझ्या बातमीमध्ये मी वापरला शब्द, अधिकाऱ्यांकडे फुरसत नाही. तर या अशा गोष्टी ज्या येत गेल्या ना, त्याच्यातून त्यांनी आपल्याला एन्करेज केलं. तिथून मग बाहेर पडल्यानंतर मी लोकसत्ताची पुरवणी केली, ज्ञानेश मारावांबरोबर चित्रलेखा केलं. अरे वा. मी लोकसत्ताची कल्याण डोंबिवली ठाणा पुरवणी केलेली आहे पत्रकारितेची. त्यावेळेला खूप विषय त्यामुळे मला हाताळायला, आणि एक आपल्यामध्ये असतं ना वेगळं काहीतरी आणि डिटेल्स सगळ्या. मी तुला एकदम शॉर्टमध्ये सांगतो की कल्याणचा काळा तलाव जो आहे ना, तो बुजवलेला होता सगळा. हो मला तिथे गप्पांमध्ये असं कळलं कुठेतरी की ते बाळासाहेब ठाकरेंची फॅमिली राहायची आजूबाजूला. हो. मग मी त्याच्यावरती ती स्टोरी केली की कशा बाळासाहेब तिथे आठवणी तिथे असताना, इथे शिवसेनेची सत्ता असताना हे झालं वगैरे, आणि पुढे जाऊन ते काळा तलाव हे बाळासाहेबांचं स्वप्न झालं आणि तो बनला. तर अशा गोष्टी घडतात पत्रकारितेमध्ये. आता तुमची मुलाखत चालू आहे, त्याच्यामुळे किती गोष्टी नवीन कळाल्या. एक तर पहिलं कळालं की नॉमिनेशन आणि ऍप्लिकेशन याच्यातला फरक हा अनेक प्रेक्षकांसाठी खरं तर खूप नवीन माहिती असणार आहे, आणि हा निवडणुकीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे, आपला अप्रोच आहे, तो पूर्ण बदलणारा ठरणार आहे. तुम्ही ज्या हेडलाईनचा उल्लेख केला की अधिकाऱ्यांकडे फुरसत नाही, 15 दिवसांपूर्वीच मी मला नाव आठवत नाही पण त्या वृत्तपत्रात वाचले, पण अजूनही ती हेडलाईन वापरली जाते. त्याचे पायनियर तुम्ही आहात. आणि आत्ता जे तुम्ही सांगितलं काळा तलावाचं, तर बाळासाहेबांचं एक स्वप्न अशा ते झालं त्या लेबलिंग खाली तुम्ही करून त्या काळा तलावाला जीवदान दिलं. तर कल्याणवासियांनी आणि सगळ्यांनी तुमचं तर खरं तर आभारी राहिलं पाहिजे. नाही, आभार मानण्यासाठी नसतं, शेवटी नाही मानण्यासाठी राहिलंच पाहिजे ना. तुमच्याकडचं जे माध्यम आहे ते कुठलंही असू देत. बरोबर. आपल्याकडे लोक काय करतात, मला सोशल वर्क करायचंय, जिथे आहे तिथे करणं. हो हो. तो अधिकारी असेल तर अधिकाऱ्याचा चांगला वाग, हो. अगदी झाडू मारणार असेल तर झाडू पण इमाने इतबारे मार, ती पण समाजसेवाच आहे. अगदी. तुम्ही तुमचं काम सोडून सोशल वर्कमध्ये येणं अपेक्षित नाही. सोशल फील्डला जे आपलं काम आहे ते खूप प्रामाणिकपणे करणं, आणि त्याच्यातून तुम्हाला जर काही कॉन्ट्रीब्यूट लोकांसाठी करता, म्हणजे कुठल्याही बाबतीत तुम्ही जर खूप चांगले चित्रकार असाल समजा, बरोबर, आता मी निवडणूक लढवतोय, तर एखादा चित्रकार पुढे आला आणि त्याने मला काही चित्र काढून दिली निवडणुकीसाठी, माझ्या प्रचारासाठी, कॉन्ट्रीब्युशन करेक्ट आहे. ते कॉन्ट्रीब्युशन आहे. कार्टुनिस्ट लोकांनी केवढी मोठी भूमिका निभावलेली आहे. ते कुठे रस्त्यावर जातात. मला माझ्या एका मैत्रिणीने साईरबद्दल हे सांगितलं होतं, साईरच्या गाण्यांबद्दल आम्ही तिच्याशी बोलत होतो. ती मला म्हणाली, राज तुला माहिती आहे का की साईर कम्युनिस्ट विचारांचा होता, पण त्याने झेंडा नाही नाचवला, पण त्याने गाण्यात जे करायचं ते केलं. बरोबर केलं त्याने. तो म्हणे, ते बोलतात ना हुकमी पैसे घ्यायचा, मोठा गीतकार होता. आणि त्याच्याबद्दल मी जावेद अख्तरांकडून असं ऐकलं की तो मंत्री संत्री नेत्यांना वगैरे ना काही पर्वा नव्हता करत कोणाची, आपला राजा. आणि गीतकार म्हणूचा काय, दाबून पैसे घ्यायचा चांगल्या गाण्यांचे, आणि त्या दाबून पैसे घेतलेल्या फिल्मी गाण्यांमध्ये तो आपलं टाकायचं. ह्या ज्या गोष्टी आहेत, ही साईरची सेवा आहे त्याने गीतकार म्हणून केलेली. तो तर गीतकार सोडून तर तो झेंडे पकडायला मोर्चामध्ये आला असता, हे गीतकार वाया गेला असताना शपथ. तर लोकांनी हा विषय लक्षात घेतला पाहिजे की तुम्ही जिथे आहात ना, तिथून तुम्ही चांगलं कॉन्ट्रीब्यूट तुम्ही करू शकता या सगळ्यामध्ये. तर हा जे पत्रकारितेचा सगळा प्रवास आहे, त्याचा मला ना अपडेट होण्यामध्ये उपयोग झाला, माहिती घेत राहणं. आता माझ्यासारख्या माणसाला कळलं की एक पत्रकार, मी CP कडे जायचो, मी राज ठाकरेंना फोन केलेला आहे महानगरला नौका असताना, प्रमोद नवलकरांशी बोललेलो आहे. तर मग तिथे आपल्याला काय लक्षात येतं, अरे आपल्यासारखा किरकोळ माणूस आपण
एवढ्या मोठ्या लोकांशी आपण बोलतो, हळूहळू हळूहळू तुम्ही त्याच्यातून बाहेर येत जाता. तुमच्या लक्षात येतं, जेव्हा तुमचं जग मोठं होतं ना, तेव्हा तुमच्या लक्षात होतं की किरकोळ गोष्टीनं तुम्ही उगीच घाबरत होतात आयुष्यामध्ये. मग याच्यातूनच कायद्याने वागाचा जन्म झाला. सरळ आहे. मुळात काय माहिती आहे का, मला एक सामाजिक चळवळ तात्कालिक घटना काय होती की तुम्हाला प्रॉपरली, म्हणजे आता हे मला कायद्याने वागा या टायटल खाली किंवा अशा पद्धतीची एक जनचळवळ सुरू करायची, जनचळवळ सोशो पॉलिटिकल मुवमेंट जिथे म्हणतो आपण, त्याला साधारण शब्द जनचळवळ म्हणूयात, ही सुरू करायची. ट्रिगर पॉईंट काय होता? आणि मला इथे ना हे सुद्धा सांगायला आवडेल की संविधान संवर्धन, लोकशाही बचाव, गेल्या 10 वर्षामध्ये त्याचं खूप असं एक वारा आलेला आहे, बबल झालेला आहे मोठा. म्हणजे अंगात वारच येतं लोकांच्या बबल. हे सगळ्या संविधान संवर्धकांच्या पण अंगामध्ये संविधानाचा वार येतो. मी 2009ला सुरू केली कायद्याने वागा. कायदा वागा काय, संविधान संवर्धनाचं आहे. कसं आहे, काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा एक चाहूल लागणं असताना की देशात काय चाललेलं आहे आणि लोक कुठे चाललेले आहेत, बरोबर, त्याची चाहूल. लोक त्यांच्या खरे जे प्रश्न आहेत, तुझ्या माझ्या जगण्याचे जे रोजचे प्रश्न आहेत, मगाशी मी सांगितलं की तुम्ही मर्जीने ट्रेनमध्ये जात नाही आणि मर्जीने, हा प्रश्न आहे ना केवढा मोठा, खूप मोठा प्रश्न आहे. पण जाणीव होत नाही त्या या प्रश्नां नाही असते. लोक चिडत असतात, माहीत नसतं कुठून कसं करायचं. मग गडबड काय होते, एका डब्यामध्ये लिहिलेलं असतं 86 प्रवासी, तिथे बघ कोचमध्ये लिहिलेलं असतं 72 प्रवासांचे. ते का लिहिलेलं असतं माहिती आहे का, रेल्वे ॲक्टमध्ये कंपल्सरी आहे या डब्याची क्षमता किती आहे ते लिहिणं. रेल्वे ॲक्टमध्ये हे बंधनकारक आहे वैभव, की प्रत्येक कोचमध्ये तुम्ही याची क्षमता किती आहे हे लिहायचं असतं. 72 प्रवाशांची 350-400 लोक प्रवास करतात चेंगरून एकदा. आता ही सगळी माणसं जी चेंगरलेली आहेत ना, ती एकत्र येऊ शकतात आणि मोठा उठाव करू शकतात. पण ती काय येत नाहीत तुम्हाला. त्यांना वेगवेगळे जात, धर्म, बांधिलकी, इजम, ह्या सगळ्यामध्ये मग तू 2 जातवाले एकत्र असतील तर त्यांच्या जातीची मांडणी वेगळी नाही. पण मला तोच असं करत नाही, मला तेच विचारायचं तुम्हाला. कधीही मॉब लिंचिंग घडतं किंवा जमावाने कोणाला तरी मारलं किंवा जमावाने एखाद्याला ठेचलं असं येतं, त्यावेळेला अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल होतो. का तर गर्दीला चेहरा नसतो. मग ज्या वेळेला आपण गर्दीत असतो, आपण चेंगरले जातो, आपली कुचंबणा होते, आपलं दमन होतं, मग अशा वेळेला कसं गर्दीला चेहरा निर्माण होतो? एकतर भारतातल्या लोकांची जी जडणघडण आहे ती कालपर्वाची नाही आहे, नाही, ती हजारो वर्षांची आहे. DNA जुना आहे. हजारो वर्ष मेंदूंचं प्रत्यारोपण आहे, ते पुढे 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 होत राहिलेले, होत आलेलं आहे. हे एका रात्रीमध्ये घडलेलं जाणारी गोष्ट नाही आहे. बरोबर. 2 माणसं, एक राज असरोणकर आणि आणखी एक पीडित व्यक्ती माझ्यासारखीच, आम्ही एकत्र येतो एका प्रश्नावर आणि ती लढाई मोठी होते. पाण्याच्या प्रश्नावर, रस्त्यांच्या प्रश्नांवर, खड्ड्यांच्या प्रश्नांवर. बरोबर. शहरामध्ये धुळीचं साम्राज्य आहे, प्रदूषण आहे, खूप आजार वाढलेले आहेत, संसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढलं वगैरे वगैरे. आम्ही एकत्र येतो आणि एक मोठी लढाई उभी राहते. राजकारण्यांना बाहेरच्या सिस्टमला कळतं हे दोघं मोठी लढाई उभी करतायत. त्यातल्या समोरच्या व्यक्तीला पकडलं जातं. राजला कधीतरी विचारणं त्याचं आरक्षणावर मत काय येते. आरक्षणावरचं माझं मत आणि पाण्याचा प्रश्न याचा खरं तर काही संबंध नाही. एक वेगळी व्यवस्था आहे स्वतंत्र, त्याच्यावर आपण स्वतंत्र चर्चा करू शकतो. बरोबर. पण पाण्याच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या 2 माणसांना सांगितलं जातं राजला विचारत तर खरं. मग मी जेव्हा त्याला सांगणार की मी आरक्षणाचं समर्थक आहे, आरक्षण असलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. कुठल्याही चांगल्या देशात आरक्षण असता कामा नाही, पण भारतासारख्या नालायक देशात ते गरजेचं आहे. बरोबर आहे. असं आपल्याला मत व्यक्त करावं लागतं. नाही, आणि खरं आहे ते. आणि ती जी व्यक्ती आहे ती त्या आरक्षणाच्या कुठल्या कॅटेगरीत बसत नाही बसत. ती पाण्याने पीडित आहे. तिला कळतं की राज असरोणकर आरक्षणाचा समर्थक आहे, पाण्याच्या आंदोलनामध्ये फूट पडते, लगेच लक्षात घे, पाण्यावरून नाही पडत. तर हे जे ना फार पद्धतशीरपणे केलं जातं आपल्याकडे. पॉलिटिशियन्स आणि सगळे ज्यांच्या हातामध्ये ही सगळी व्यवस्था आहे ना, ती तू आणि मी एकत्र येऊ नये यासाठीच असतं. कायद्याने बघा लोक चळवळ काय करते, कायद्याने बघा लोक चळवळ तुमच्या माझ्या जगण्याच्या प्रश्नावरती एकत्र आणते सगळ्या लोकांना. मग तू हिंदुत्ववादी असशील, तू आंबेडकरवादी असशील, तू कम्युनिस्ट असशील, तू आंबेडकरांमधले आणखी अबकड ही सगळ्या गटांचे असतील, तू हिंदुत्वमधल्या वेगवेगळ्या गटां. पण आपण सगळे आपल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर एकत्र येऊया, व्यवस्थेशी फाईट करूया
आपले प्रश्न आपण एकत्र ताकदीने आपण सोडवूया आणि मध्ये कधीतरी चहा पिताना आपण बोलू ना आरक्षणावरती. 100% तू तुझं मत मांड आणि माझं स्वतःचं ना एकदम खुलं मत आहे वैभव. ज्याचा आरक्षणाला विरोध आहे ना त्याची अभिव्यक्ती आहे ना रे ती. आता त्याचा स्वतःचा एक दृष्टिकोन आहे. मला नको अभिव्यक्ती, तर तुम्ही त्याला विलन नाही म्हणू शकत. नाही, ते त्याचं मत आहे आणि ते आपणही ऐकून घेतलं पाहिजे आणि आपण ते ऐकून घेतलं पाहिजे. काय होईल एकतर माहिती आहे का, एक आरक्षण विरोधक आणि एक आरक्षण समर्थक यांची जर खूपदा चर्चा झाली तर त्याच्यातून काय होईल, त्याच्या प्रभावाने मी आरक्षण विरोधक होईल किंवा माझ्या प्रभावाने तो आरक्षण समर्थक होईल, काहीतरी होईल विचारप्रमाणे. पण कायद्याने बघा लोक चळवळीसारखी चळवळ आल्यानंतर आणि अशा पद्धतीने आपण आल्यानंतर किमान एकमेकाचं डोकं तर नाही फुटणार. नाही. मला हेच विचारायचं आहे की आता एवढा राजकारणाचा भाग असतो, कायद्याने मागा लोक चळवळीमध्ये सुद्धा ही अशा पद्धतीच्या फुटी पाडण्याचे अनेक प्रकार मी 2009 पासून ऐकत आलेलो आहेत तुमच्याकडून झालेले आहेत. पण रिसेंटली 2 मोठी कामं तुमच्याकडून झाली. एक तर कॉन्ट्रॅक्ट लेबरिंगचं होतं आणि दुसरं महापालिका कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न होता आणि तो तुम्ही यशस्वीरित्या तडीस लावला. त्याच्यामुळे आज राज्यभरातले हजारो कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांचं एक आयुष्य जे होतं ते आता व्यवस्थित ट्रॅकवर आलेलं आहे. तर ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे, ती खूप मोठी क्रांतिकारी गोष्ट आहे. मला त्या 2 गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे त्याच्याशी ना. मी आत्ताचा जो शासनाचा निर्णय सध्या चालू आहे ना, राजकीय निर्णय, लाडकी बहीण, मी कनेक्टेड करेन ती. ओके, संबंध आहे त्याचा. सांगतो ना काय संबंध आहे, मोठा संबंध आहे. आणि हा लाडक्या बहिणीने खुश झालेल्या बहिणींनी ऐकण्याची घर म्हणजे लक्ष देऊन गरज आहे. बापरे, बहिणी आता ऐकून घेत नाहीत भावाबद्दल, ऐकतील का? आलेले आहेत व्हिडिओ, आलेले आहेत ना. 1500 रुपयामध्ये आमची काही सुरक्षा विकत घेतं का, अशा महिलांचे व्हिडिओ आलेले आहेत. महिलांनी विरोध केलेला आहे. त्यातली गोम काय ती समजून घेतली पाहिजे की एका घरामध्ये त्या घरातले पुरुष किंवा महिला जे कोणी आहेत ते कंत्राटी कामगार आहेत. ओके, सध्या तुमची भरती बंद झालेली आहे. तुमची कायमस्वरूपी भरती होतच नाही होते. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचीच भरती होतीये. बरोबर. आणि ती कंत्राटदारांमार्फत होतीये. कंत्राटदार कायद्या नियमाप्रमाणे जो पगार द्यायला पाहिजे तो सगळा घेतोय, पण तो पुढे देत नाहीये. आणि याला जबाबदार काय आहे, मधलं प्रशासन, ज्याला मुख्य नियोक्ता प्रिन्सिपल एम्प्लॉयर असं म्हटलं जातं. त्याची खूप मोठी जबाबदारी कायद्यामध्ये आहे, प्रिन्सिपल एम्प्लॉयरची, काय कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टमध्ये. पण आपल्याकडे लोकांना कायद्याची माहिती नसल्यामुळे त्या कंत्राटी कामगारांना काय सांगतं जे डिपार्टमेंट असतं ते, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर आहात, आमचा काही संबंध नाही. पण तुमचाच संबंध आहे, तुम्हीच त्याला जबाबदार आहात. मी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबरांना 10,000चा 20,000 पगार तर करून दिलाच फाईट करून, पण त्याचे मागचे जे खाल्लेले पैसे होते ना त्याची सुद्धा 1.5 कोटीची वसुली 6 कॉन्ट्रॅक्टरकडून ती काढायला लावली. आणि ती त्या फायर डिपार्टमेंटच्या लोकांना मागच्या दिवाळीमध्ये त्याचे 40-50,000 रुपये त्यांना मिळाले सुद्धा. खाल्लेले मागचे, ते तर इम्पॉसिबल गोष्ट आहे. इतक्या सहजासहजी झाले वाटत नाही. सहजासहजी नाही झालेलं आहे. सिस्टम ऐकत नाही तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतके सगळे राजकीय पक्ष, इतक्या सगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, त्यांचे वार्ड अध्यक्ष, विभागाध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, हे मोठे मोठे मुच्छड लोक सगळे गॉगल बिगल घालणारे, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, एकाच्याही अजेंड्यावर विषय नाही, बेरोजगारांचा विषय. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं वैभव की माझा मुलगा हा उद्याचा कंत्राटी कामगार आहे आणि तो माझा मुलगा आहे. तो कंत्राटदाराचं शोषण फार ऐकून घेणारा नाही आहे. तो उद्या वैतागून फ्रस्ट्रेट होऊन पंख्याला फास लावून आत्महत्या करून घेणार आहे. माझ्यातल्या बापाने काय केलं पाहिजे? बरोबर आहे. म्हणजे मी त्याने फास लावून घेतल्यानंतर मी तो आवाज घेऊ, म्हणजे उचलू की माझ्या मुलांवर अशी पाळी येऊ नये म्हणून मी फाईट करू. मी त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं की माझ्यातला बाप हे करतोय, तुमच्यातले आईवडील जागे असतील तर या तुम्ही या लढाईमध्ये. तुमच्या मुलावर अशी पाळी येऊन केल्या आहेत कंत्राटी कामगारांनी आत्महत्या. खूप प्रकरण आहे. जिथे 20,000 पगार द्यायला पाहिजे, 8 त्या पुलगावचं माझ्याकडे प्रकरण आहे वर्धा जिल्ह्यामधल्या, तिथले फायरमन 9,000 पगार देता तुम्ही फायरमनला 9,000 पगारामध्ये त्याने आगीमध्ये घुसायचं आणि तुमची आग विझवायची जीवावर बेतून का? खूप विषय कनेक्टेड त्याला. आणि हा कंत्राटी पद्धत ही शिक्षणाचा इन्सल्ट आहे. जे लोक एका बाजूला तुम्ही जे लोक शिकतायत, ग्रॅज्युएट्स होत आहेत, त्यांचे आई वडील मेहनत करून प्रचंड कष्ट करून त्या मुलांना शिकवतायत आणि तुम्ही त्याला कंत्राटी कामगार करणार. त्याला ऑप्शन काही शिकल्यानंतर कंत्राटी कामगार, कंत्राटी इंजिनियर,
काय म्हणजे भयानक सिस्टम आहे. आणि त्या लोकांना त्यांची मी पगार तर मिळवून दिले, त्यांचं ते थकबाकी सगळी मिळवून दिली. पण हे उल्हासनगरला मी सक्सेस झालो. रत्नागिरीमध्ये आत्ता नवीन रेटप्रमाणे टेंडर निघाले, तिथे पण सक्सेस झालो. वा वा. आणि बाकीचे सगळे वर्धा बिर्द्यापासूनचे सगळे माझं यवतमाळला पत्रव्यवहार आहे, लातूरला आहे, सोलापूर कोल्हापूरला आहे, अंबेजोगाईला केला आहे, बीडला पत्रव्यवहार, तिथल्या राज्यातल्या 350 नगरपालिका आणि जवळजवळ 30 महानगरपालिका आणि बाकीची शासकीय निमशासकीय इतकी सगळी कार्यालयं, मंत्रालयापासून तुझं HDO वगैरे हॉस्पिटल, लाखो इथे लाखोंचा प्रश्न आहे. कोणाच्या अजेंड्यावर नाही आहे. आज कुठले आहे आता हे जे उमेदवार इथे पक्षांचे उमेदवार, बड्या पक्षांचे, आहे का तुमच्या अजेंड्यावर विषय? काय करणार आहात तुम्ही कंत्राटी कामगारांसाठी? इथे अंबरनाथ नगरपालिकेमधल्या जे सफाई कामगार आहेत त्यांना 2-2 महिने पगार नाही मिळत. बापरे. ही जी सगळी भयानक परिस्थिती आहे ना पुढची, येणाऱ्या काळात फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये बेरोजगारांच्या आत्महत्या वाढणार आहेत. वैभव, आताही वाढलेल्याच आहेत, खूप अजून वाढणार आहेत. बापरे. हे आंधळेपणाने जर लोकांनी मतदानाची प्रक्रिया जर राबवली, आम्ही हात पक्षाला देतो, आम्ही हाताला देतो, आम्ही बाणाला देतो, हे जर करत राहिले पण ही स्थिती बदलणार कशी? म्हणजे हे संविधान बदलतायत म्हणून तुम्ही आम्हाला वोट करा, किंवा बाबा आम्ही संविधान बदलत नाही आहोत, आम्हाला जर वोट नाही दिलं तर बाबा सगळेजण खतरेमध्ये येतील, सगळेजण धोक्यामध्ये येतील. हे जे नेरेटिव्ह सेटिंग आहे हे संपवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तुमचं विजन काय वाटतं? मला स्वतःला काय वाटतं, एकतर ना परिस्थिती पुढे आपण हतबल होता कामा नये. बरोबर. फक्त मी पुढे एक मुद्दा जोडण्यापेक्षा राहिलेला मुद्दा सांगून घेतो की हा जो मुद्दा आहे की 20,000 त्याला कायद्याने पगार मिळाला पाहिजे आणि मिळतो प्रत्यक्षामध्ये किती? 10,000. म्हणजे एका कामगाराचे दरमहा 10,000 शासन प्रशासन कंत्राटदार असे मिळून सगळेजण मिळून खातात. बरोबर. तुमच्या घरातला व्यक्ती आहे, त्याचे दर महिन्याला 10,000 खाते सिस्टम आणि तुम्हाला 1,500 देते. 1,500 चिटिंग आहे ना रे. चिटिंग सरळ फसवतायत ना. या महिलांनी ते 1,500 सरकारच्या तोंडावरती फेकून मारले पाहिजेत आणि त्यांना सांगितलं पाहिजे सरकारला की आमचा पगार जो आहे ना हक्काचा, तो द्या आम्हाला सगळा. हे तुमचे 1,500 नकोत आम्हाला, आम्ही चालू. आणि ही लढाई पुढे जाऊन कंत्राटी कामगारांची मी जी करतोय ती पुढे जाऊन समान काम समान वेतनावरती येणार आहे. आपल्याकडे भारतीय संविधानाचं जे तत्व आहे, सेम कामासाठी 2 वेगळ्या लोकांना वेगळं वेतन दिलं जाऊ शकत नाही. त्यामुळे एक क्लार्क हा 40,000 पगार घेतोय आणि कंत्राटी क्लार्क हा 15-20,000 पगार करतोय. इंजस्टिस अनइक्वालिटी आहे. बरोबर आहे. आपली लढाई आहे, जर परमनंटला 40 मिळतो तर कंत्राटीला सुद्धा 40 मिळाला पाहिजे आणि हे मी करून घेणार. अरे वा, आम्ही आहोत सोबत. तुमची जी डेस्टिनेशन आहेत ती आहेत त्या सगळ्यामध्ये. तर लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की छोट्या छोट्या आमिषांनी येऊ नका ट्रॅपमध्ये. आता मला काही उमेदवारांचं ऐकायला मिळतंय, सहज भेटायला जरी गेलं ना, या 1,000-2,000 काढून देतात, 1,000-2,000 काढून देतात. मला काय म्हणायचंय, एक राज असरोणकर सारखा सामान्य कार्यकर्ता तो तुम्हाला सांगतो की मला एक संधी द्या, तुम्हाला या मतदारसंघाच्या कुठल्याही कोपऱ्यावरती, कुठल्याही अंधारात, कुठल्याही नाक्यावर कोणीही टपोरी फपोरी गर्दुले बिरदुले तुम्हाला एक सिंगल पर्सन 5 वर्षामध्ये दिसणार नाही. तर तुमचा चॉईस काय पाहिजे? राज असरोणकर पाहिजे. मी माझ्यासाठी वैयक्तिक नाही बोलत आहे, पण तुमची सुरक्षा हा तुमचं प्राधान्य असणार की नाही असणार आहे. बरोबर. मी तुम्हाला गॅरंटी देतोय की या मतदारसंघामधल्या कुठल्याही शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये इथल्या कुठल्याही नागरिकाला कुठलंही काम करण्यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. मी गॅरंटी देतो त्याची. तुम्ही राज असरोणकरला निवडून द्या. फक्त लोकांना जर कळलं शासकीय कर्मचाऱ्यांना की राज असरोणकर या क्षेत्राचा आमदार आहे, ते बंद करतील, पैसे मागायची हिंमत पण करणार नाही. हे उल्हासनगरला मी करून दाखवलेलं आहे. ज्यावेळेला मी रेशनिंग कमिटीवरती होतो, ज्यावेळेला मी संजय गांधी योजना कमिटीवरती होतो, हे मी केलेलं आहे. तिथे कोणी त्या समितीवर मी असताना पैसे मागत नव्हते. जर तुम्ही हे उल्हासनगरमध्ये करू शकता, जिथे पप्पू कल्याणीचं एक साम्राज्य होतं, सगळीकडे होतं. म्हणजे सामान्य माणसाच्या हातामध्ये आहे. लोकांनी ठरवलं भ्रष्टाचार संपवायचा आहे, आता 1 मिनिटात संपते. लोकांनी ठरवलं आम्हाला सिक्युअर्ड समाज पाहिजे, 1 मिनिटात संप. रस्त्यांवरती छेडछाड करणारे ज्यांच्या होर्डिंगवर असतात त्यांना जर तुम्ही तुमच्या आमदार म्हणून जर निवडून देणार असाल तर त्यांच्याकडून तुमची सुरक्षा
कधी होऊ शकते का? आम्ही देऊ शकतो का तुम्हाला? बिलकुल विचार केला पाहिजे ना लोकांनी. तुम्ही बदलापूरची घटना घडली की रस्त्यावरती उतरता, मोर्चे काढता, रेल रोको करता, सगळं करता, बरोबर. आणि अशा घटनांना जे डायरेक्टली इनडायरेक्टली जे जबाबदार आहेत त्यांना निवडून देता. बरोबर. इथे वामनदादा कर्डक काय म्हणतात की तुम्हीच करता गुन्हा, तुम्हीच करता गुन्हा आणि लबाड लुच्च्या लुटणाऱ्यांना निवडून देता पुन्हा. अरे हे वामनदादांचं आहे. लोक बोलतायत रे, लोक सांगतायत, पण ज्याच्या ते भल्याचं आहे तेच जर ते आत्मसात करत नसतील आणि त्यांनाच जर त्याचं गांभीर्य नसेल तर कठीण आहे ना. कठीण. आज आम्ही लढतोय, रस्त्यावरती उतरून रस्ते खाली बसून उपोषणं करतोय. 4-4, 5-5 दिवस एक उपोषण केलं ना वैभव, 15-20 दिवस, 1 महिना एनर्जी जाते बॉडीमध्ये. ती रिकवर व्हायला जवळजवळ 1.5-2 महिने लागतात. बरोबर आहे. लोक मजाक नाही आहे ती. लोकांना असं दिसतो माणूस 4 दिवस उपाशी आहे आणि त्याच्यातून आपण ते रिझल्ट देतो. आपण साहित्याच्या विंग चालवलेले आहेत, येस. आपण संगीताच्या विंग चालवलेल्या आहेत. माझा मीडिया मेलडी करोके क्लब आहे. महिलांसाठी राजकारण, ऊर्जा सावित्री म्हणून ग्रुप आहे, महिलांचे प्रश्न काय. मला झिम्माड नावाचा साहित्य. मला त्याच्याकडे जायचं होतं की झिम्माडचा कार्यक्रम चालतो, त्याच्यानंतर दर 3 जानेवारीला सगळे महाराष्ट्रातले टॉपचे आजचे जे साहित्यिक कवी आहेत ते झिम्माडमध्ये येतात. आता नाशिकला झाला, नाशिकला तसं जिम्मड. त्याच्यानंतर 3 तारखेला 3 जानेवारीला सावित्री पुरस्कार होतो. तो कायद्याने बघा लोक चळवळीचा वार्षिक उत्सव आहे. वार्षिक उत्सव म्हणजे हे मला तरी वाटतं की महाराष्ट्रातला हा पहिला आणि एक अभिनव प्रयोग आहे. सावित्री उत्सव करण्यामध्ये आपला रोल आहे. सावित्री जयंती होती, त्याच्यामध्ये जी काही मोजकी शरद कदम, रवींद्र आंबेकर वगैरे असे आणि बरेच लोक आहेत, त्याच्यामध्ये मी एक त्या 3-4 लोकांमध्ये आहे. ती फार एक अभिनव संकल्पना आहे, चालू आहे. त्याचबरोबर तुम्ही मीडिया कराओके क्लब सांगितला होता, मला त्याच्याकडे यायचं आहे. पण त्याच्या आधी हे विचारायचं की जसं तुम्ही सांगितलं की जर राजा सुरंडकर अंबरनाथचा आमदार म्हणून निवडून आला तर रस्त्यावर कोणताही टपोरी दिसणार नाही. माझ्या घरातही महिला आहेत, माझ्या घरात माझ्या बहिणी आहेत, लहान लहान बहिणी आहेत. माझी मुलगी आज 20 वर्षाची आहे. भीती वाटत असते की बाबा ती इथून गेटमधून बाहेर स्टेशनपर्यंत तरी व्यवस्थित गेली असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे एक विजन तुम्ही सांगितलं. पण त्या पलीकडे ही सामान्य माणसाचे अजून अनेक प्रश्न आहेत अंबरनाथ मतदारसंघामध्ये. तुमचं विजन काय आहे अंबरनाथ मतदारसंघासाठीचं? मला ना मी डिटेल फार त्याच्यावरती बोलणार नाही. म्हणजे मी हा रस्ता बनवीन, तिकडून तिकडे नाही, ते तर करण्याची भागच आहे, ते तर करायला ते करावंच लागतं आणि ते कर्तव्य आहे. त्याच्यात मोठी अचिव्हमेंट. बरोबर. काय झालंय, गेल्या काही वर्षांमध्ये चतुरंग-सारख्या संस्था कार्यक्रम करायचे बंद झाले. लोक जात नाहीत कार्यक्रमांना. साहित्याच्या, संगीताच्या, सांस्कृतिक कार्यक्रमांना लोक आता हजेरी लावत नाहीत. एक उदासीनता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे संपूर्णपणे. तुमच्या विकासाच्या संकल्पनामध्ये हे इन्क्लूड असलं पाहिजे सगळं. बरोबर. एक सिमेंट कॉन्क्रीटचा रोड जेव्हा बनतो ना, तो रोड बनण्याच्या आधी त्याच्या जमिनीखालची सगळी कामं झाली पाहिजेत. आपल्याकडे रोड बनवला जातो आणि नंतर खोदतात परत. आमच्या उल्हासनगरला आज सगळे रस्ते जे खोदलेले आहेत ना, ते सगळे कालपर्वा बनलेले आहेत, जुने नाही आहेत. आत्ता कालपर्वा, म्हणजे समजा 1-2 दिवसापूर्वी एक रोड बनवला आणि आज खोदतायत. पण कोणी का बोलत नाही त्याच्यावर माहिती आहे? नवीन एस्टिमेट मिळेल, नव्याने कमिशन मिळेल. आत्ताचा जो विकास आहे ना, हा कमिशन बेस विकास आहे. हा विकासासाठी कमिशन खोरीला बंद करणार प्रश्नच नाही. एक सर्वांगीण विकास झाला. मला वाटतं की ज्या जिल्ह्यावर मुख्यमंत्र्यांची सत्ता आहे, ज्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे माणसं चौकामध्ये आपापले तंबू टाकून बसलेले आणि ती सगळी माणसं ज्यांचं टेंडरवर चालतं घर, म्हणजे त्यांचं सगळी ह्या कमिशन खोरीवरच त्यांचे सगळ्यांचे करिअर उभे आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या संपत्ती उभ्या आहेत. ह्या सगळ्यांना जेरीला आणून कमिशन खोरी मुक्त अंबरनाथ बनवणं होऊ शकतं. काय रोडमॅप असेल? आता मध्यंतरी खासदार श्रीकांत शिंदे त्यांनी घरघंटी आणि शिवण यंत्रांचं मोफत वाटप केलं संपूर्ण त्यांच्या मतदारसंघामध्ये. आमच्या उल्हासनगरला सुरू होतं, मी बंद पडलं. त्याच्यावरून धमक्या नाही आल्या? मग ते फोन बिन त्यांचे जे समर्थक वगैरे ते फोन करतात की ते आपलेच लोक आहेत वगैरे वगैरे वगैरे. माझ्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. आपण काही संजीवनी घेऊन जन्माला आलेलो नाही. बरोबर. असं समजायचं की आपला ट्रेनमधून जाताना हात निसटला आणि आपण पडलो. म्हणजे काय या जगण्याचं करायचं काय? सगळ्या या जे काय हातबल होऊन लाचारून जगण्याचं आपण काय करणार? त्याचं काय लोणचं घालायचंय? मुद्दा काय आहे, घरघंटी आणि शिवण यंत्राचं जे काही मोफत वाटप तथाकथित होतं ना, ती विक्री होती, ते वाटप नव्हतं. मत विकत घेण्याचं नाही.
ते जे लोक देत होते ना मोफत, ते एका बिझनेस सोल्युशन नावाच्या कंपनीचे लोक होते, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय लोक आहेत. मला आता हे उलगडून सांगा. ती बिझनेस सोल्युशन ठाण्यातली कंपनी आहे. एकनाथ शिंदेच्या जवळची लोक आहेत. त्या बिझनेस सोल्युशन कंपनीने मॅकवेल कंपनीची घरघंटी आणि बिग बॉसची शिवणयंत्र अहमदाबाद, पंजाबवरून लॉटमध्ये मागवलेली आहेत. म्हणजे पैसा सरकारने दिला, पैसा सरकारने दिलेला आहे. ती अमाऊंट वेगळी आहे, वस्तूची दिली जाते ती. बघा खूप तुमचं बोलणं आहे ना, खूप मोठ्या भ्रष्टाचाराचं तोंड उघडेल आहे. मी जबाबदारीने सांगतो, रिस्क घेऊन सांगतो, कारण ही सगळी माणसं आहेत ती जेलमध्ये टाकणारी, बर्बाद करणारी आहेत, तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतात. बरोबर आहे. पण मी जबाबदारीने सांगतो, एकनाथ शिंदेंना हे सांगावं लागेल की हे मोफत वाटप नव्हतं, हे आम्ही विकत होतो वस्तू, हे त्यांना सांगावं लागेल. हे लक्षात घे. हे काय आहे, ही स्कीम डीबीटी स्कीम आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. बरोबर अशी स्कीम आहे. घरघंटीसाठी 21,500 मंजूर झालेले आहेत एका घरघंटीसाठी. शिवणयंत्रासाठी 13,000 मंजूर झालेत. शिलाई मशीन मिळते का 13,000ची? एक मिनिट, माझ्या आईनं माझं अख्खं शिक्षण आणि जन्म शिलाई मशीन बरोबर केलेलं. 13,000ची मशीन कितीला मिळते साधारण? फॅशन मेकर 5-6 हजार, 7-8 3,500 म्हणजे एका मशीन मागे 10,000 रुपयाचं. मी का ठामपणे सांगू शकतो, आमच्या आईने आम्हाला शिलाई करून शिकवलंय रे. कळलं का? तिने ब्लाऊज शिवून 3-3 रुपयाचे ब्लाऊज शिवून ती आमचं घर चालवत होती. जायचं आईचे ब्लाऊज तिकडे. हे राग काय येतो वैभव माहितीये का? ही सगळी परिस्थिती आपण बघितली, लुटतायत रे, अक्षरशः लुटतायत. घरघंटी कितीला येते? घरघंटी जी आहे ना 21,500 मंजूर आहेत. जी महिला लाभार्थी आहे, जी लॉटरी बिटरी मधून ती महिला आली, ती लाभार्थी झाली. त्या लाभार्थी महिलेच्या तिला स्टेट बँक ऑफ इंडिया एक इझी पे कार्ड देणार आहे. ओके. म्हणजे देणं अपेक्षित होतं, यांनी मुद्दाम लांबवलं होते सत्यता दुरुपयोग करून. ओके. स्टेट बँकेचे इझी पे कार्ड देणार. तर तुला जर घरघंटी मंजूर झाली असेल तर त्या इझी पे कार्डमध्ये 21,500 रुपये स्टेट बँक टाकून देणार, जे महापालिकांनी भरलेले आहेत स्टेट बँकेकडे. आणि शिलाई मशीन तुला मंजूर झाली असेल तर तुझ्या कार्डामध्ये 13,000 रुपये टाकून देणार. ते इझी पे कार्ड घेऊन तू कुठल्याही दुकानात जायचं, कुठल्याही शोरूम मध्ये जा, दुकानात जा, कुठे. हा पैसा सगळा गुजरातला पाठवला आणि ते स्वॅप करायचं आणि तुला हव्या असलेल्या चांगल्या कंपनीची तू मशीन घ्यायची. हे जे मोफत वाटपमध्ये महिलांना जी मशीन देत आहेत ती मॅक्झेल की काहीतरी कंपनी आहे, गुजरातची कंपनी आहे. सगळे उद्योगही दिली आणि आता पैसाही दिला. गुजरातचीच कंपनी आहे. तर त्याची किंमत 6,000, चांगल्या कंपनीची, चांगल्या क्वालिटीची 6,000 ते 6,500 आहे. हे 21,500चं स्वॅपिंग करणार. जी शिलाई मशीन आहे तिची किंमत बिग बॉसची 4,500 किंमत आहे. हे 13,000चं स्वॅपिंग करणार. 3.5 पट जास्त. म्हणजे 1 रुपयाचा खर्च दाखवून 3.5 रुपये कमवायचे. त्याच्या पुढचा आणखी धक्कादायक आहे. आता ही इंटरव्ह्यू मोठी होते, नाही होत्या, पण पुढचा त्याचा धक्कादायक आहे. हा जो फंड आहे हा मायनिंग वेलफेअर फंड आहे. काय जो देतायत ना, ज्या पैशातून घरघंटीने वाटतायत, हा मायनिंग वेलफेअर फंड आहे. हा मायनिंग कामाने ॲफेक्टेड एरियाज आणि मायनिंग कामाने ॲफेक्टेड पीपलसाठी तो त्यांच्या कल्याणकारी गोष्टींसाठी वापरायचा आहे. त्यांना तिथे प्रदूषणमुक्त करण्यासाठी, पाणी पुरवठा करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी हा फंड यांनी इलेक्शनला आपण वोट बँक क्रिएट व्हावी म्हणून घरघंट्या आणि शिवणयंत्र मोफत वाटण्यासाठी इथे वापरला. जे एरिया मायनिंग ॲफेक्टेड नाही आहेत, जे लोक मायनिंग ॲफेक्टेड नाही आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी तो वापरलेला आहे. 1 मिनिट फक्त. मला माहिती आहे की विदर्भ आणि कोकण या 2 प्रांतातले अनेक राजकारणी, अनेक लोक माझे बनवलेले व्हिडिओ पाहत असतात. त्याच्यावर मला ते रिप्लायसुद्धा देतात, रिव्ह्यूसुद्धा देतात. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा राजसरांनी उपस्थित केलेला आहे की मोफत घरघंटी आणि मोफत शिवणयंत्र जे महिलांना वाटले गेलेले आहेत मुंबई आणि ठाण्यामध्ये, विशेषतः मुंबई आणि ठाण्यामध्ये. मुंबई आणि ठाण्यात कोणतंही मायनिंग चालत नाही. चालतात तर फक्त क्रशर चालतात, ते मायनिंगमध्ये मोडत नाही. तर या नॉन मायनिंग एरियामध्ये खाणीत काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी ठेवलेला पैसा हा अशा पद्धतीनं धुळीला मिळवला जातोय, भ्रष्टाचार केला जातोय. ही गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या. अजूनही निवडणुका आलेल्या नाही आहेत. थोडासा कार्यक्षमपणा जर तुम्ही दाखवू शकलात तर एक खूप मोठा भ्रष्टाचाराचं पुरण तुम्ही उघडकीस आणू शकता.
लक्षात घ्या आणि जरा मला- ऍक्ट करा. मला एका बहिणीने विचारलं, मग तुम्ही आता हा विषय जर उचललात हां तर आमची घरघंटी काढून घेतील. म्हटलं अजिबात नाही, नाही. तुम्हाला चांगल्या प्रतीची घरघंटी मिळेल. अजून हा, तुम्हाला जी 6,000ची गळ्यात मारली, मी इंडिया मार्टला नोंदणी केली 1,500 द्यायची, मला घरघंट्या पाहिजेत म्हणून. ओके. हा, मला फोन आले अहमदाबादवरून भरपूर, तिथून मला कळलं याची किंमत काय येते. हो हा, तर जर या महिलांनी हे नीट समजून घेतला विषय हां आणि आपण जो विषय हाताळतो जो तडीला जर गेला तर त्यांना चांगल्या कंपनीची 21,000ची घरघंटी आपण देऊ शकतो. हा, त्यांना मिळू शकते. म्हणजे जर भ्रष्टाचार न करता वागलं तर लोकांसाठी किती काय काय करता येतं. प्रश्नच नाही. हा सगळा पैसा लोकांचाच आहे ना रे, कोणाचा पैसा? कोणाचा पैसा? त्यांचाच पैसा, पण त्यांना परंतु काय होतं, जो आपला पैसा आहे आपल्याच पैशातून आपल्याला जे देत आहेत ते मोफत 1,500. मला हेच विचारायचं, तेच तुम्ही बोलत होते पण विचारतो. हे सरळ सरळ 1,500 रुपये देऊन महिलांची मतं खरेदी करण्याचा हा जो प्रकार चाललेला आहे, हा अनैतिक प्रकार आहे की नाही? 1.5 लाडकी बहीण योजना जी आहे ना, हां याला अगदी स्वच्छ भाषेमध्ये आपण निवडणूक पूर्व भ्रष्टाचार म्हणू शकतो, मान्यताप्राप्त भ्रष्टाचार. मान्यता कायदेशीर. हां, निवडणूक पूर्व तुम्ही निवडणुकीच्या काळात काही वाटू शकत नाही. बरोबर. आणि निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त का? कारण याचे GR निघावेत म्हणून ते थांबले. एकच हप्ता नाही तर 5-5 हप्ते येईपर्यंत थांबले. तारीख डिक्लेअर का नाही केली त्यांनी? 5वा हप्ता आला पाहिजे. बरोबर आहे. 7,500 ही मोठी अमाऊंट नाही आहे आज, म्हणजे लहान अमाऊंट नाही आहे, मोठी अमाऊंट आहे. मोठी अमाऊंट आहे 7,500. आणि इतकी मोठी अमाऊंट आहे की आपल्याकडे या पक्षांची व्हिडिओ यायला लागले की त्यांनी उद्योग सुरू केले म्हणे महिलांनी 7,500. 1,500 रुपयामध्ये लोणच्याचा उद्योग. मला तेच कळत नाही, लोणचं यायचं नाही. काय कसं आहे, त्यांनी लोकांची मेंदू करप्ट करून टाकली, ते पैसे वाटून वाटून सगळं. आणि त्या करप्ट मेंदूला मग विचार करायची जागाच राहिलेली नाही की आपण हे काय सगळं विकत घेतोय बरोबर. या सगळ्या पैशामध्ये. लोकांनी जरा हे नीट प्रक्रिया, ज्या निसर अख्तरांचा एक शेर आहे वैभव, हां हाँ, ये क्या है कि बढ़ते चलो आगे, ये क्या है कि ये क्या है कि बढ़ते चलो आगे, जब बैठ के सोचेंगे तो कुछ बात बनेगी. अरे वा वा वा. लोकांनी थोडं थांबून आहे ना जरा नीट विचार केला पाहिजे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, ते बटन जे दाबणार आहात ना, आयुष्यात ग्लॅमरच्या मागे जाऊ नका. नाही कोणी बंगलेवाले बिंगलेवाले कारवाले येणार नाहीयेत, रिक्षावाला कामाला येणार. कळलं का? ते मला हेच विचारायचं की रिक्षावाला कामाला ना, तुम्ही बोलले आपले मुख्यमंत्री सगळ्यांना सांगत राहतात की मी रिक्षा चालवायचो, त्यांनी माझा प्रचार केला पाहिजे. खरं तर केलाच पाहिजे. बरोबर आहे. मला व्यक्तिगत पातळीवर सुरुवातीला त्यांच्याबद्दल खरंच एक कौतुक होतं की बाबा एक खूप सामान्य स्तरातून आलेला माणूस ज्याने रिक्षा चालवून आपलं घर चालवलं आणि आज तो मुख्यमंत्री बनला, सगळं झालं. त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी जवळपास काहीतरी 38 कोटीची संपत्ती दाखवली. ते की रिक्षा चालवणारा माणूस मुख्यमंत्री होतो, आमदार होतो, तो आता 3 कोटीच्या गाडीतही फिरतायत ते, आणि 38 कोटीची संपत्ती दाखवत आहेत. तर राजकारण इतकं चांगलं करिअर आहे का, एकदम जबरदस्त पैसा कमवणार, आणि कसा कमवतात, आणि मुळामध्ये ते आता ना म्हणजे माझा प्रश्न कळाला, रोग कळाला ना तुम्हाला. पण हे फॅक्ट आहे की पॉलिटिकल क्षेत्र हे आता गुंतवणूक क्षेत्र झालेलं आहे. बरोबर आहे. एवढा पैसा का खर्च करतात? त्यांना रिटर्न मिळत असतील तेव्हा. मिळतात ना, प्रश्नच नाही ना, मिळतात ना. हे बघ, आणखी एक गोष्ट मी परत जबाबदारीने बोलतो, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी लावावी एन्क्वायरी याची. पूर्वी PWD मधला भ्रष्टाचार असं लोक म्हणायचे की 70-30 प्रमाण आहे. आता लोक उघडपणे सांगतात की ते 30-70 झालेलं आहे. हो. आमच्या उल्हासनगरला एका ठिकाणी माझ्या घराजवळ एक रस्ता बनला, काम झालं, एका कामावरती 4-4 निधी खर्च केली, सिंगल कामावर. तेच काम आमदार निधी, जनरल निधी महापालिकेचा, नगरोत्थान निधी, फलाना निधी, सगळं सगळ्यांना माहिती असतं. लोकांना काय 1,500 मिळाले ना, मग आता बाकीचं आपण काय बघायचं नाही. बरोबर आहे. मी एका महिलेला ह्या घरघंटीबद्दल सांगितलं की तुम्हाला 21,500ची घरघंटी मिळाली असती, तुम्हाला 6,000ची घरघंटी तुमच्या गळ्यात मारली आहे आणि 15,000 खाल्ली आहेत, तर ती महिला काय म्हणाली माहिती आहे मला, इतकं तर साहेब सगळेच करतात ना. इतकं ॲक्सेप्टेड आहे, इतकं ॲक्सेप्टेड झालेलं आहे ना, तुमच्या मेंदूची त्यांनी वाट लावून ठेवलेली आहे. आणि तुम्ही आता बधीर अवस्थेमध्ये आहात, नागरिकत्वाच्या बधीर अवस्थेमध्ये, आणि ते मस्तपैकी त्यांना त्याचा धंदा कळलेला आहे. आणि हा धंदा सर्वपक्षीय आहे, सर्वपक्षीय, सगळीकडे सारखे. हा सर्वपक्षीय धंदा आहे.
निवडून येण्याची क्षमतामध्ये मला सांग काय बरं निवडून येण्याची क्षमता. राज असरोणकरचं अंबरनाथ उल्हासनगरमध्ये एक चांगलं नेटवर्क आहे, लोकप्रिय कार्यकर्ता, जमिनीवर जरी चालत असला तरी लोकांना मान्य असलेला आहे, साहित्यामधला वगैरे वगैरे आहे, कलावंत आहे, चांगला वक्ता आहे, कॅरेक्टरचा वगैरे वगैरे. भ्रष्टाचार न ही क्षमता नाही आहे. पण तेच मला विचारायचं आहे की ही चांगली सगळी गुणसंपदा तुमच्याकडे असताना आपण असं म्हणून इंडिया आघाडीचा विषय घेऊया. आता इंडिया आघाडीचा विषय जर घेतला तर ही दोन्ही जागा महाविकास आघाडीकडेच गेलेल्या, तिकडे शिवसेनेकडेही गेलेली आहे आणि उल्हासनगरची राष्ट्रवादीकडे गेलेली. पण त्यांनी उल्हासनगरमध्ये निवडताना मात्र पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानीला निवडलेला आहे. मग त्यांना ह्या गोष्टीचं कधी बर्डन येत नसेल? माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, मोराल कुठेच नसतं का त्यांच्यातही? मॉरल असलं तर येईल ना ते कुठे. मॉरल ही दाखवायची गोष्ट झालेली आहे आता. ते नाही महाविकास आघाडीकडे आहे ना यांच्याकडे. मला काय म्हणायचं आहे, महाविकास आघाडीने पप्पू कलानीला संविधान बचावच्या लढाईचा अँबेसेडर केला पाहिजे उघडपणे. रिअली? एवढं सगळं आडून पाडून करण्यापेक्षा त्यालाच अँबेसेडर करावा ना, आणि सांगावं जगाला की बाबा एक गँगस्टर क्रिमिनल माणूस होता, तो आता लोकशाही मार्गाकडे वळलेला आहे, आमच्यामुळे आम्ही त्याला सांगा ना. सुप्रीम कोर्टाने यांना कंपल्सरी केलेलं आहे. वैभव लक्षात घे किती आपण कुठे चाललेलो आहोत नाही हे लक्षात घे. सुप्रीम कोर्टाने सगळ्या राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना बंधनकारक केलेलं आहे की तुमच्यावर जर गुन्हे असतील तर तुम्ही निवडणुकीच्या कालावधीमध्ये 3 वेळा डिक्लेअर केलं पाहिजे, वर्तमानपत्रात टाकलं पाहिजे माझ्यावर गुन्हे आहेत एवढे. टाकत तो कोणी व्हिडिओ नाही टाकतात, एका न वाचणाऱ्या पेपरमध्ये टाकतात. आणि वगैरे त्यांनी व्हिडिओ केला पाहिजे. यूट्यूब कुठली चॅनल असतात ना त्याच्यावर त्यांनी सांगितलं पाहिजे माझ्यावर एवढे गुन्हे आहेत. असं राजकीय पक्षांना पण बंधनकारक आहे. राजकीय पक्षांच्या वेबसाईटवरती त्यांना लिहिणं बंधनकारक आहे. काय विचारलं माहिती आहे सुप्रीम कोर्टाने? ऑप्शन काय दिलेत? काय? तुमच्याकडे दुसरा चांगला उमेदवार नव्हता का? तुमचा एवढा मोठा पक्ष आहे की नाही, तुम्ही एका बलात्कार मर्डर वगैरे अपहरण खंडणी असलेल्या आरोप असलेल्या माणसाला उमेदवार दिलात, बरोबर? म्हणजे सुप्रीम कोर्ट तुम्हाला कॉलममध्ये विचारतं फॉर्मॅटमध्ये की तुमच्याकडे दुसरा कुठला उमेदवार नव्हता का, हे नाही लिहितात एवढ्या मोठ्या पक्षात. नंबर 1, यात उमेदवार का निवडला असं कारण द्यावं लागतं पक्षांना. ते काय कारण देतात माहिती आहे? BJPची, काँग्रेसची, राष्ट्रवादी कोणाची वेबसाईट उघडून बघ, तिथे लिहितात ते लोकप्रिय आहेत. जर एका वाक्यात सगळं संपवतं. नाही, मग आता गुन्हेगार कोण, लोकप्रिय कोण असतं? त्यांना लोकांना जे आवडतात. म्हणजे राजकीय पक्षाने कोणाला ढकललं ते पाप? लोकांवरच. त्याने अंगावर नाही घेतलेले. नाही घेत. हा माणूस याने 4 बलात्कार केलेत तरी लोकप्रिय आहे. 15 मर्डर केलेली आहेत, 25 हाफ मर्डर आहेत, पण ते लोकप्रिय आहेत. मग म्हणून आम्ही त्याला तिकीट दिलेलं आहे. म्हणजे ते शेवटी जातं कुठे फिरून लोकांकडे जातं. आणि म्हणून आता लोकांनी जसं त्या आपण चिकन घ्यायला जातो ना, तर चिकनवाला पण आपल्याला कोंबडी बाहेर काढतो घ्या असं विचारतो, आणि तुम्ही हो म्हटलात ना त्याचं पाप तुमच्यावर येतं. तुम्ही सांगितलं ना, तुम्ही म्हटलात ना मी थोडी कापणार आहे, बरोबर? तसं हे तुमच्याकडे लोकप्रिय आहेत की नाही, आणि तुम्ही निवडून देता, बरोबर? बरं, ही लोकप्रियता नंतर सिद्ध कशी होते बघा, विचार कर. दम देतात, लोकांना दहशत पसरवतात, प्रचंड पैसा खर्च करतात, मतं विकत घेतात, दारू देतात, पार्ट्या देतात, आणि म्हणतात ते लोकप्रिय होते म्हणून निवडून आली. दुष्टचक्र कसं आहे बघा हे सगळं, परसेप्शनचा खेळ. तर आता हे लोकांनी थोडा विचार केला पाहिजे. मला तर काय वाटतं माहिती आहे, इथे ठीक आहे सगळीच माणसं एका वेळेला विचार करणार नाहीत, पण आता अंबरनाथमध्ये अनेक नवीन कॉम्प्लेक्स आले. त्या कॉम्प्लेक्समध्ये डोकं ठिकाणावर असलेले असं म्हणूया आपण लोक आता राहायला आलेत मोठ्या. नाही, बिलकुल नाही. मी एका कॉम्प्लेक्समध्ये राहतो, तिथे काही नाही मिळत. मोहनपुरम आलं तिथे आहे मोठं, तुझं निसर्ग ग्रीन, तुझी सूर्योदय सोसायटी एवढी मोठी तिथे आहे. हे सगळे तथाकथित डोकं ठिकाणावर असलेले लोक आहेत. ते तरी यांनी तरी या गोष्टीवरती विचार करून की उलट तेच जास्त बिघडलेले आहेत बरं का. मला मधले लोक नीट वोट तरी करा. मी त्यांना असं म्हणेन, असं जर मत असेल तर, की त्यांना ही संधी आहे सुधारण्याची, त्यांना ही संधी आहे, आणि त्यांनी त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. त्यांनी हे दाखवून दिलं पाहिजे की हे पैसे वगैरे हे सगळं आमच्यासाठी सेकंडरी आहे. राज असरोणकर हा एक पायी चालणारा
एकदम. आणि एक मी आणखी एक सांगतो गोष्ट, म्हणजे बाकीचं तर मगाशी सांगितलं, पण तुम्ही ज्याला रस्त्यामध्ये पायी चालत असताना कधीही थांबवू शकता आणि आपला प्रश्न विचारू तो शकता, आपला प्रतिनिधी आहे. असा असणार हा आमदार तुमचा. हा असा आमदार तुम्हाला पाहिजे. हो. तुम्हाला मिळणार याची पण गॅरंटी देतो मी. नाही, माझं मत तर तुम्हाला आहे, मी आधीच सांगितलेलं होतं. कारण ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भरला, नाही पत्रकारांनी निपक्षपाती राहिलं पाहिजे. नाही पक्षपाती नाही, आपण सत्याचे पक्षपाती राहिलं पाहिजे. अच्छा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, शेवटी मलाही वोटिंग करायचंच आहे ना, मी तिथे जाऊन नोटा नाही दाबणार आहे. मला माझा उमेदवार निवडायचा आहे, मला माझा प्रतिनिधी निवडायचा आहे. हा एक भाग झाला. मला आता आपली मुलाखत संपवण्याच्या मार्गावर यायचं आहे. त्याच्यासाठीचे शेवटचे 3 प्रश्न. पहिले एक, की गेल्या 5 वर्षामध्ये आपण उद्धव ठाकरेंचंही सरकार बघितलं, आपण एकनाथ शिंदेंचंही सरकार बघितलं. दोघांपैकी तुम्हाला दोघांचं मूल्यमापन जर करायचं झालं तर अगदी एका मिनिटाभरामध्ये तुम्ही काय मूल्यमापन कराल? अगदी दोघांचेही गुणदोष सांगून. याच दोघांमधल्या जर तुलना करायची असेल हां, तर उद्धव ठाकरेंचं सरकार हे चांगलं होतं, कम्पॅरेटिव्हली चांगलं होतं. एकनाथ शिंदेच्या सरकारामध्ये, प्रशासनामध्ये प्रचंड अनागोंदी आहे, प्रचंड अनागोंदी आहे. माझं त्यांना या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचाराचं प्रकरण त्यांच्याकडे आलं आणि त्याची चौकशी लावली आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई झाली. एक सिंगल उदाहरण सांगा. पण त्यांच्याबद्दल तर म्हटलं जातं अनाथांचा नाथ एकनाथ, आणि एक लोकप्रियता पण आहे त्यांची. लोकप्रिय मी सांगितलं ना, लोकप्रियतेचे मी काही सांगितले ना सगळे. नाही, पण काहीतरी चांगली कामं केलेली असतील त्यांनी एक तरी. कसं आहे माहिती आहे का, हां, काही रिक्षावाले असे असतात, ते म्हणतात की कायद्याने 3 प्रवासी आहेत, तर 3च फसवतात. आणि काही रिक्षावाले ओव्हरसीट, हा ओव्हरसीटवाला रिक्षावाला आहे. आणि तो कायद्याने वागा चालवणाऱ्या व्यक्तीला मान्य नाही होऊ शकत. बरं, गेल्या 10-12 वर्षापासून मी पाहतो की मोहम्मद रफी फॉर डेमोक्रेसी हा प्रकार काय, जरा म्हणजे हा आतापर्यंत कोणत्याही गायकाचं नाव असं डेमोक्रेसीशी जोडून घेतलेलं मला तरी पाहायला मिळालं नाही. बॉब डिलन वगैरे ही सगळी परदेशातली, पाश्चिमात्य देशातली उदाहरणं आहेत. भारतामध्ये तुम्ही जे सुरू केलेले आहे मोहम्मद रफी फॉर डेमोक्रेसी, हे काय बघा कसं आहे, उल्हासनगरला मोहम्मद रफी फॅन क्लब म्हणून एक क्लब आहे. हो, त्याला मी कनेक्टेड आहे. हो, तिथे मी गातो. अगदी एवढ्या सगळ्या व्यापातून सुद्धा रविवारच्या दिवशी प्रॅक्टिसला जातो. हो, मी प्रचारामधून सुद्धा जाऊन 2 गाणी म्हणून आलो परवा रविवारी जाऊन. तर माझं तिथे ती बॉन्डिंग आहे. गाणं हे माझी थेरपी आहे म्युझिक ही. तर ते तिथे असताना रफी साहेबांचं मी गाणं शिकलेलं नाही आहे. मला एकलव्य विद्यालयाचाच मी संगीत विद्यार्थी आहे, परंतु एक थोडासा सेन्स असल्यामुळे मी गात होतो. पण रफींच्या वाट्याला मी जात नव्हतो. मोहम्मद रफी क्लबमध्ये आल्यानंतर मी मोहम्मद रफींची गाणी गायला लागलो, म्हणजे जास्त गाणी गायला लागलो. मग मला ते प्रभू आहुजा म्हणून, डॉक्टर प्रभू आहुजा आहेत, माझे सपोर्टर्स आहेत, त्यांना माझा या उमेदवारीला पाठिंबा आहे त्यांचा. तर ते मला सांगायचे, आपके आवाज मी ये सूट होगा. ते माझ्यामध्ये देवानंदला बघतात, डॉक्टर प्रभू आहुजा. त्यामुळे देवानंदवरती रफी साहेबांनी गायलेली गाणी प्रोग्राममध्ये मी जास्त करून गातो प्रायोरिटीने. मग ही गाणी गात असताना आम्ही जेव्हा बसतो, त्यांना माहिती आहे हा सोशल माणूस आहे, मग ते मला ना कधी कधी ये गाणं आपने कभी ध्यान से सुना है, इसमें ये लाईन को आपने कभी ध्यान से सुना है, अशा गोष्टी त्याच्यामध्ये आल्या सगळ्या. आणि हे येत असताना मग मला गाण्यांमध्ये मेसेज, मग मुकेशच्या गाण्या, त्याच्या सगळीकडे अगदी. इथे काय होतं, साहिर वगैरे सारखी त्यावेळेचे जे गीतकार आहेत ना, ते सद्यस्थितीवरती भाष्य करत चित्रपटांची गाणी लिहायचे. आत्ताच्या काळाला जर एखादं गाणं, काय परिस्थिती आहे तुझ्या माझ्या भोवती, काय परिस्थिती आहे, अनाथांचा नाथ आहे, त्याच्यानंतर ते तिकडे संविधान वाचवणारे आहेत, जाणता राजा आहे, असे बरेच लोक आहेत. इतके सगळे लोक इतकी वर्ष राजकारण करतायत. आजच्या तारखेला महाराष्ट्राचे जे एस्टॅब्लिश लोक आहेत, लीडर्स, हे किमान 40-50 वर्षापासून तरी राजकारण करतायत. त्यांच्या इतक्या सगळ्या 40-50 वर्षाच्या राजकारणाचा परिपाक काय आहे, आताचं जे वर्तमान आहे, काय आहे परिपाक त्याच्यामध्ये, तो असा आहे. त्याच्यामध्ये म्हणजे गाण्यातून जर सांगायचं, प्लीज हर एक जिस्म घायल, हर एक रूह प्यासी, निगाहों में उलझन, दिलों में उदासी, ये दुनिया है या हाल में बदहवासी, ये दुनिया अगर मिल भी जाए
तो क्या है ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. वा वा वा. ही परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीवरती मोहम्मद रफी मात पण सांगतात परत. उत्तरही आहे. त्याला उत्तर सुद्धा हा. आहे. काय उत्तर काय काय करायला पाहिजे ना पण गाण्यातूनच सांगा ते. ह्याला सुद्धा म्हणजे काय उत्तर आहे. हा. जिंदगी भीख में नहीं मिलती म्हणजे अशी 1,500 सारखी नाही भेटत ती. जिंदगी भीख में नहीं मिलती, जिंदगी बढ़ के छीनी जाती है, जिंदगी बढ़ के छीनी जाती है. अपना हक संग दिल जमाने से छीन पाओ तो कोई बात बने. हा बाबासाहेबांचा संदेश आहे. सर झुकाने से कुछ नहीं होगा, सर उठाओ तो कोई बात बने. आणि याच्यातलं एक कडू मला मुद्दाम थोडा वेळ गाणे सांगेन, यातलं उपयोगाचं आहे त्याचं. नफरतों के जहान में हमको, नफरतों के जहान में हमको प्यार की बस्तियाँ बसानी है, प्यार की बस्तियाँ बसानी है. दूर रहना कोई कमाल नहीं, पास आओ तो कोई बात बने. सुंदर सुंदर सुंदर. सर झुकाने से कुछ नहीं होगा, सर उठाओ तो कोई बात बने. पोंछ कर अश्क अपनी आँखों से मुस्कुराओ तो कोई बात बने. वा वा वा. बढिया 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 बढिया. एवढं सुंदर तुम्ही गाण्याच्या माध्यमातून सांगितलं. मला तर खरंच मी ओव्हरवेल्म झालो. माझ्यासाठी खूप मोठं लर्निंग होतं. अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. आय होप ही मुलाखत अनेकांचे डोळे उघडणारीही असेल, अनेकांचं प्रबोधन करणारीही असेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला हे सांगणारी असेल की बाबा हो, आपला लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे. तर आपला लोकप्रतिनिधी हा असा असला पाहिजे जो शिकलेला आहे, जो सुसंस्कृत आहे, तो संवेदनशीलही आहे आणि त्या उमेदवाराला माहिती आहे की लोकशाही काय असते, लोकांनी लोकांसाठी बनवलेलं राज्य काय असतं, ते कसं चालवलं पाहिजे आणि या लोकशाहीचा मान सन्मान कायद्याने वागून कसा टिकवता आला पाहिजे. अशा उमेदवारासोबत आज आपण बोललेलो आहे. तर खूप खूप थँक्यू. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अच्छा, हे राहिलं तुमच्या सगळ्यांना निशाणी तर आली पाहिजे ना तुमची. घ्या ही मेरी रिक्षा सबसे निराली. अरे हा हा. बरं, ते गाणं एकदा झालं तर फार भारी. नाही ते का ते मग प्रचार केल्यासारखं होतं. पण ऍक्च्युली हे बघा, हे गळ्यात घातले प्रचारासाठी. त्याच्यामधलं एक वाक्य आहे ना, ते लागू होतं आपल्याला. जर लोकांनी काळजीपूर्वक जर मुलाखत ऐकली असेल आणि सगळ्या उमेदवारांबरोबर जर त्यांनी तुलना केली तर त्यांच्या लक्षात येईल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. मैं हूँ घोडा ये है गाडी, मेरी रिक्षा सबसे निराली, ना गोरी है ना ये काली. आणि सगळ्यात महत्वाचं आहे हो 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 घर तक पोचा देने वाली. असं आहे. लोकांनी लक्षात ठेवावं. आणि फळ हा प्रचार म्हणून नाही, काहीतरी मी प्रचार तुमचं काहीतरी मेंदू बनवायला आलो आहे असं नाही आहे. नाही नाही. मला जितकं फॅक्ट अँड फिगर सांगता येईल, लोकांच्या समोर तो आरसा समोर ठेवता येईल, जी वस्तुस्थिती आहे ती ठेवता येईल, ती मी ठेवलेली आहे. याच्यातून माझ्या जीवाला सुद्धा जोखीम आहे. पण हे सगळं मी जे करतो आहे ते लोकांच्या भरोश्यावर करतो आहे. आणि मला असं वाटतं की लोकांनी हा जो भरवसा आहे ना, हा भरवसा त्यांनी 23 तारखेच्या निकालामध्ये
दाखवून दिला पाहिजे की आम्ही जे मतदार आहोत, आमच्या भरोशावर तुम्ही जी ही जोखीम सगळी लढण्याची जी घेताय, तर आम्ही तुमच्या भरोशाला खरं करून दाखवू 23 तारखेच्या रिझल्ट्समध्ये, असा मला विश्वास आहे सगळ्या गोष्टी. थँक्यू व्हेरी मच. भेटूयात आपण. आणि मुलाखत तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा. चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही अंबरनाथ उल्हासनगर या मतदारसंघामध्ये राहत असाल तर सगळ्यांना ही मुलाखत शेअर करा. महाराष्ट्रात राहत असाल तरी सगळ्यांना शेअर करा. सगळ्यांना कळू द्या की एका उमेदवाराचं वर्तन, त्याचं कॅरेक्टर, त्याचं वर्गचारित्र्य, त्याचं जातचारित्र्य, त्याचं बुद्धिचारित्र्य, त्याचं वागणं, त्याचं बोलणं हे कसं असलं पाहिजे. थँक्यू. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.